अभयम सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम। जय जया सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विष फळाशेचे न घापे माझे। पूज्य तीर्थ स्वरूप दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत। सुरुवातीला ज्या दोन गोष्टींचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे ते म्हणजे डॉक्टर भांगडिया यांनी मानवी जीवनाची आचारसंहिता या नावाने ज्या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे त्या ग्रंथाचं प्रकाशन आदरणीय श्रद्धेय हरिभक्तिपरायण संदीपान महाराज आणि माझ्या हस्ते झालं असं पहिल्यांदा जाहीर करतो। मानवी जीवन हे समृद्ध जीवन असलं पाहिजे आणि विचारानं समृद्ध होण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मानवी जीवनातच आहे। परंतु आपण कालही बोललो परवाही बोललो त्या पद्धतीनं ज्या गुणदोषांनी युक्त होऊन आपण जन्माला येत असतो तेवढ्यानेच आपलं जीवन संपन्न होत नाही। त्याकरता माणसाला आपल्या जीवनाच्या संपन्नतेकरता आपलं जीवन हे गुणांची खाण असावं याकरता म्हणून काही प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नांना एक मर्यादा असते। त्या प्रयत्नांना एक विचार, प्रयत्नांच्या मागे एक विचार असतो। प्रयत्न करायचे म्हणजे फक्त कष्ट करायचे असं नसतं, तर त्याकरता जी विचारधारा अत्यंतिक आवश्यक असते त्यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं। आपण कोणत्या पद्धतीचा आचार केला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीचा आचार न केला पाहिजे याला शास्त्राच्या भाषेत विधी आणि निषेध असं म्हणतात। आमच्या जीवनाच्या विधी निषेधांचं ज्ञान जर आम्हाला झालं तर मानवी जीवन बऱ्यापैकी सरळ, समृद्ध आणि प्रवाही होऊ शकतं। स्वामी अखंडानंदजींनी एका लेखामध्ये असं म्हटलंय की परमात्मा प्राप्त होणं हे फार अवघड काम नाही आहे, त्या मानानं ते फार सोपं आहे। मग आम्हाला भगवंताची प्राप्ती एवढी कठीण का वाटते? त्यांनी त्याचं कारण सांगताना असं सांगितलंय की भगवंताची प्राप्ती फार सोपी आहे जर संतांनी घालून दिलेल्या मार्गानं विना तक्रार आपण चालत राहिलो तर परमात्मा फार लवकर आपल्याला प्राप्त होतो, पण त्या मार्गानं चालताना आपण आपली बुद्धी वापरतो म्हणून तो लांब जातो। म्हणून तुकोबरायांनी म्हटलंय न घालावी धाव मनाची आहे ओढी वचनी आवडी संतांची आहे। आपल्या मनाच्या मागे आपली धाव असू नये, संत वचनांच्या मागे आपली धाव असावी अशी तुकोबरायांची आपल्याकडून एक सामान्य अपेक्षा आहे। आणि त्या संत वचनांमध्ये काय सामावलेलं आहे आणि ती संत वचनं आपल्या जीवनाला कोणती वैचारिक दिशा देतात याकरता म्हणून काही योग्य अयोग्य गोष्टींचा विचार मानवी जीवनामध्ये झाला पाहिजे, ज्याला अलीकडच्या भाषेमध्ये डूज अँड डोंट्स असं म्हणतात। हे केलं पाहिजे आणि हे न केलं पाहिजे अशा सगळ्याचं एक संकलन आपल्या व्यावहारिक जीवनाच्या संपन्नतेकरता आणि संपन्न असणारं व्यावहारिक जीवन पारमार्थिक व्हावं याकरता म्हणून डॉक्टर भांगडिया यांनी अशा पद्धतीच्या या सगळ्या नियमांचं संकलन केलेलं आहे आणि ते एकत्रित रूपानं मानवी जीवनाची आचारसंहिता या नावानं आज ते प्रकाशित झालेलं आहे। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना प्रांजळ प्रार्थना करतो। दुसरं जे मला जाहीर करायचं आहे ते व्याख्यानमालेमध्ये ते म्हणजे आज सकाळीच आदरणीय श्री भूषणजी दाते आणि दाते परिवार यांच्याकडून सुरू केल्या गेलेल्या दाते फूड्स या एका नवीन व्यवसायाचा आरंभ आज सकाळी आमच्याकडून झाला। एक मोठी
गोष्ट आहे. व्यवसायामध्ये नवीन नवीन गोष्टी पादाक्रांत करत जाणं, अशी इच्छा आणि अपेक्षा सगळ्यांची असली तरी सगळ्यांनाच ते बहुतांश वेळेला शक्य होत नाही. मला माहिती नाही, पण असं माझा अनुमान आहे की भगवंतांनी दाते परिवाराला जन्माला घालतानाच दाते या शब्दामध्ये यश हे आपोआप तिथं गुंतूनच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे दाते काही कार्यक्रम करतायत आणि तो त्याला यश नाही असं आतापर्यंत तरी मी पाहिलेलं नाही, म्हणून माझा अनुमान आहे त्यांच्या नावातच कदाचित यश आहे. त्या व्यवसायाला भगवंताने उदंड यश द्यावं आणि त्यांना प्राप्त झालेल्या त्या यशाची चव आपल्यापर्यंत यावी, याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आत्तापर्यंत गोड पदार्थ निर्माण करण्यामध्ये त्यांचा हातखंड होताच, आता ते तिखट आणि आमटाकडे वळलेले आहेत. त्यामुळं विशेषतः वहिनींना धन्यवाद द्यायला पाहिजेत, कारण ही चव त्यांच्या हातची आहे. त्यामुळं आता गोडाबरोबर तिखट, म्हणजे गोड एकदम जास्त होणार नाही, थोडं तिखटमध्ये खाल्लं की गोड जरा जास्त चवदार लागतं असं म्हणतात. त्यामुळे ती चव वृद्धिंगत व्हावी अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो आणि आपल्या वाग्यज्ञाला आपण प्रारंभ करूया. भगवंतानी 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्या दैवी संपत्तीचा विचार आपल्याला बोलून दाखवलाय, त्यामध्ये यज्ञ या संकल्पनेचा विचार आपण करतो. इज्जते हवीर दीयते अत्र स यज्ञ, अशी यज्ञ शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला सांगता येते. जिथं देवतांना काहीतरी हवीर द्रव्य दिलं जातं, यजन केलं जातं त्यांच्या नावानं, त्याला यज्ञ असं म्हणतात. या यज्ञ शब्दामध्ये यज हा धातू आहे आणि हा धातू देवता पूजन, संगतीकरण आणि दान या 3 अर्थांनी वापरला जातो. त्याचा विचार आपण करून आलोय. काय आहे हा यज्ञ? ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाचा विचार करताना त्याला जास्त व्यापक केलेला आहे. एका मर्यादित वर्णापुरता, एका मर्यादित आश्रमापुरता, एका मर्यादित धर्मापुरता हा यज्ञ मर्यादित न ठेवता ज्ञानेश्वर महाराजांनी तो यज्ञ अधिकाधिक व्यापक स्वरूपामध्ये आपल्या समोर मांडलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या यज्ञाचा अधिकार सगळ्यांना आहे. स्त्री पुरुष लहान मोठा, कोणत्या वर्णाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या आश्रमाचा कसलाही विचार करण्याचं कारण नाही. आपल्याला सगळ्यांना यज्ञ करता येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ सगळ्यांचा आहे, पण अधिकार पर्यालोचे यज्ञ करणे सर्वांचे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. मीमांसेमध्ये यज्ञ संकल्पना मांडत असताना तिथं मर्यादांचा विचार जास्त बारकाईनं केलेला आहे. सगळेच यज्ञ सगळ्यांना करता येत नाहीत, अधिकाराचा विचार केला पाहिजे. काही यज्ञ फक्त राजांकरताच आहेत, काही यज्ञ फक्त क्षत्रियांकरताच आहेत, वगैरे वगैरे असे काही यज्ञ आपल्याला कठोपनिषदाच्या सुरुवातीला नचिकेत्याच्या वडिलांनी यज्ञ केल्याचं वर्णन, विश्वजित नावाचा यज्ञ केल्याचं वर्णन आपल्याला उपनिषदामध्ये सापडतं. हा यज्ञ सगळ्यांना करता येत नाही, कारण विश्वजित नावाचा हा जो याग करायचा आहे, या यागामध्ये आपल्या जवळचं सगळं राज्य आपल्या अंगावरच्या कपड्याला सोडून दान करावं लागतं. आमच्याकडे राज्यच नाही, आम्ही तो यज्ञ करू शकत नाही. काही सत्र असतात, काही याग असतात, काही यज्ञ असतात, काही इष्टी असतात. या सगळ्यांना करण्याचा अधिकार नसतो आणि जगतामध्ये सगळंच सगळ्यांना करता येईल असं नसतं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञाची जी संकल्पना मांडली ती जरा विशेषत्वाने मांडली. त्याचं कारण असं आहे की आपण पहिल्या दिवशी बोललो आणि कालही बोललो की एरवी यज्ञ हे कर्म आहे, यज्ञ ही एक क्रिया म्हणून विचारात घेतली गेलेली आहे. परंतु इथं 16व्या अध्यायामध्ये यज्ञ ही दैवी संपत्ती म्हणून आपल्या समोर आलेली आहे, ते कर्म म्हणून आपल्या समोर आलेलं नाही आहे. यज्ञ हा एक गुण आहे, या अर्थाने यज्ञाचा विचार आपल्याला करावा लागणार आहे.
कारण जसा अभय हा गुण आहे, सत्वसंशुद्धी गुण आहे, दान गुण आहे, दम गुण आहे, तसा यज्ञ हा एक गुण आहे. आणि गुण म्हणून जेव्हा एखाद्या संकल्पनेचा आपण विचार करतो त्यावेळेला ती संकल्पना क्रियात्मक असली तरी गुण म्हणून विचार करत असताना आपल्याला त्या संकल्पनेच्या मागे, त्या क्रियेच्या मागे काय भूमिका असतात, कोणती वैचारिक भूमिका उभी असते, कोणत्या विचारातून आणि कोणत्या हेतूने ती क्रिया सुरू केलेली असते, याचा विचार आपल्याला त्या संबंधामध्ये करावा लागतो. आवाज घुमायला लागलाय थोडं एको वगैरे काही कमी केलं तर घुमतोय आवाज. तर एखादी क्रिया करत असताना, ती क्रिया करत असतानाच्या त्या क्रियेच्या मागे काय विचार परंपरा उभी आहे, ती क्रिया करत असताना कोणत्या विचाराने ती प्रकट होते, हा विचार करणं अधिक महत्त्वाचं असतं. आणि मग तशा पद्धतीचा विचार इतर कोणत्याही क्रियांमधून आपला व्यक्त होत असेल किंवा तो हेतू ठेवून त्या विचारानं ती क्रिया होत असेल तर ती क्रिया म्हणजे ती संकल्पना होते. मला काय सांगायचंय तेवढं पुन्हा एकदा सांगतो मी आपल्याला. एखादी क्रिया करत असताना त्या क्रियेच्या मागचा हेतू एक संकल्पना आहे. यज्ञ नावाची संकल्पना आहे. मी हेच उदाहरण देतो. यज्ञ नावाची संकल्पना आहे. आपल्याला यज्ञ क्रिया म्हणून विचारात न घेता यज्ञ गुण म्हणून विचारात घ्यायचा आहे. गुण म्हणून यज्ञाचा विचार करत असताना यज्ञ या क्रियेच्या मागे जो हेतू असतो, यज्ञ ही क्रिया ज्या उद्देशानं प्रकट झालेली असते, तो उद्देश आणि तो हेतू जेव्हा ध्यानात घेऊन कोणत्याही क्रियेच्या मागे तो उद्देश आणि तो हेतू ठेवला जातो तेव्हा ती क्रिया यज्ञ होऊन जाते. यज्ञ म्हणजे काय आहे तर यज्ञ म्हणजे आम्ही एक काहीतरी यज्ञकुंड पेटवतो आहोत, त्याच्यामध्ये कुठलं तरी हवीर द्रव्य कुठल्या तरी देवतेच्या नावानं आम्ही देत आहोत आणि त्याच्यातून काहीतरी आम्हाला मरणोत्तर काहीतरी प्राप्त होणार आहे, अशा पद्धतीची एक क्रिया म्हणून यज्ञाचा विचार एरवी केला जातो. इथं मात्र तो कोणत्या उद्देशानं केला गेलेला आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते देवता पूजन आहे. तो यज्ञ कोणत्या हेतूनं केला गेलेला आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते दान या हेतूनं केला गेलेला आहे. कोणत्या हेतूनं, त्याच्याकरता संगतीकरण हे हेतू, हा हेतू त्याच्याकरता दिला गेलेला आहे. मग हे सगळे हेतू कशाकरता यज्ञ केला बाबा, कोणता यज्ञ केला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपलं कोणतंही कर्तव्य कर्म हा यज्ञ ठरतो. का ठरतो, कारण कर्तव्य कर्म करत असताना आपल्याला त्याच्यातून कोणत्या स्वार्थाची अपेक्षा नसते, कर्तव्य कर्माला विकल्प नसतो आणि विकल्परहित असणारं कर्म ज्या वेळेला सगळ्यांच्या कल्याणाकरता केलं जातं त्यावेळेला त्याच कर्माला यज्ञ अशी संकल्पना आपल्याला देता येते, यज्ञ अशी संज्ञा देता येते, नाव देता येतं. म्हणून असा जो यज्ञ आहे तो यज्ञ यज्ञ म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं यज्ञ म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाकरता केलेली क्रिया. आपलं कर्तव्य कर्म अत्यंत प्रामाणिकपणानं करत राहणं याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ म्हणतात. याचा विचार काल आपण विस्ताराने करून आलोय. आत्ता आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये. पण आपण थोडासा औपनिषदिक भूमिकांचा विचार जर केला तर आपल्याला ही गोष्ट त्याच्याबरोबरीनं लक्षात येते की उपनिषदामध्ये यज्ञ हा शब्द कशा करता वापरला गेला, कशा करता वापरला गेला तर आपला जन्म हा सुद्धा यज्ञच आहे. उपनिषदाने त्याची एक संगती लावली. गीतेने त्या संबंधामध्ये 3ऱ्या अध्यायात आपल्याला काय सांगितलं, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. कशातून काय उत्पन्न होतं त्याने सांगितलं, अन्नात भवन्ति भूतानि, अन्नापासून भूतमात्र निर्माण होतात. बर, मग हे अन्न कशापासून निर्माण होतं, पर्जन्यात अन्न संभवः, पावसापासून अन्न निर्माण होतं. अरे मग हा पाऊस कशापासून पडतो, यज्ञात भवति पर्जन्यः, की बाबा यज्ञापासून पर्जन्य पडतो, पाऊस पडतो. अरे मग हा यज्ञ कसा होतो, यज्ञ कर्म समुद्भवः, कर्मापासून यज्ञ निर्माण होतो. म्हणजे प्रत्येक कर्माला आपल्याला यज्ञ ठरवता येऊ शकतं, फक्त त्या कर्माचा विचार. आता याच भाषेत जर बोलायचं झालं तर त्या कर्माची आचारसंहिता काय आहे हे बघितलं पाहिजे. ती कर्माची आचारसंहिता कोणती, प्रत्येक कर्म जर यज्ञ असेल तर मग बिडी ओढणं यज्ञ आहेच की, कारण तेही कर्मच आहे. तिथेही अग्नीचा विचार आहे, तिथेही धूर निघतोच आहे,
तिथेही काहीतरी प्राप्त होतच आहे, मग त्यालाही यज्ञ म्हणा असं नाही आहे. यज्ञ कर्म समुद्भव हे जरी गीतेचे भगवंताचे शब्द असले तरी कोणतं कर्म आपल्याला, कोणत्या कर्मातून यज्ञ निर्माण होतो याच्याकरता हे सगळं यज्ञातून निर्माण होतं. मग हे यज्ञ कशाला म्हणायचं? उपनिषदाने आपल्याला त्याचा थोडासा बारकाईनं विचार असा सांगितला की आपण यज्ञ करतो, त्या यज्ञातून पर्जन्य निर्माण होतो. हे मानायचं कसं? तर यज्ञाकरता एक वेदी रचली जाते. त्या वेदीमध्ये वरुणाच्या नावानं किंवा अन्य इंद्राच्या नावानं वगैरे काही हवीर द्रव्य दिलं जातं. त्या हवीर द्रव्यानं त्या त्या देवता संतुष्ट होतात आणि संतुष्ट होऊन त्या त्या देवता आपल्याला ते ते फल देतात. म्हणून इंद्र किंवा वरुण आपल्याला पाऊस देतो. मग पाऊस हे फल आहे की नाही? पाऊस हे यज्ञाचं फल आहे की नाही? उपनिषदांनी सांगितलं तेवढंच नाही. पाऊस यज्ञातून पडतो, यज्ञातून धूर निर्माण होतो, ते पाऊस पडतो. मग तो पाऊस हे हवीर द्रव्य झालं. पृथ्वी हे यज्ञकुंड झालं. पाऊस रूपी हवीर द्रव्य पृथ्वी नावाच्या यज्ञकुंडात पडतं आणि त्याच्यातून अन्न निर्माण होतं, सस्य अन्न निर्माण होतं. हे अन्न झालं फल. आता हे जे अन्न आहे, हे अन्न म्हणजे हा एक यज्ञ झाला. पहिल्यांदा एक यज्ञ केला, एक वेदी मांडली गेली, त्याच्यामध्ये अग्नी पेटवला गेला, त्याच्यामध्ये हवीर द्रव्य दिलं गेलं. त्या ज्या देवतांच्या नावानं दिलं गेलं त्या देवता संतुष्ट झाल्या. त्या देवतांनी त्या यज्ञाचा परिणाम म्हणून आम्हाला पाऊस दिला. हा एक यज्ञ झाला. आता तो पाऊस हे हवीर द्रव्य झालं. तो पाऊस पृथ्वी नावाच्या यज्ञकुंडामध्ये पडला, ते हवीर द्रव्य पडलं, त्याच्यातून पीक निर्माण झालं. हा दुसरा यज्ञ झाला. आता हे जे पीक निर्माण झालं ते पीक माणसाच्या पोटात गेलं. ते हवीर द्रव्य, ते पीक झालं हवीर द्रव्य, माणसाच्या पोटात गेलं. इथं अग्नी पेटवलेला आहे, त्या अग्नीमध्ये ते पीक म्हणजे ते अन्न नावाचं हवीर द्रव्य पडलं आणि त्याच्यातून रेत निर्माण झाला. माणसाच्या ठिकाणी ज्या सप्त धातूंचा विचार केला गेला ते सप्त धातू या यज्ञातून निर्माण झाले. हा तिसरा यज्ञ झाला. तिसरा यज्ञ. पहिला यज्ञ हा यज्ञ ही संकल्पना आपण ज्याच्याकरता वापरतो ते अक्षरशः कुंड मंडप वेदी या नियमाप्रमाणे तो यज्ञ पहिला झाला, ज्याच्यामध्ये हवीर द्रव्य टाकलं गेलं. त्या देवता संतुष्ट होऊन पाऊस पडतात. पाऊस हे हवीर द्रव्य झालं, पृथ्वीच्या यज्ञकुंडात पडलं, त्याच्यातून अन्न तयार झालं. हा दुसरा यज्ञ झाला. अन्न नावाचं हवीर द्रव्य सिद्ध झालं, ते माणसाच्या पोट रूपी उदर रूपी अग्निकुंडामध्ये पडलं, त्याच्यातून रेत निर्माण झाला. हा तिसरा यज्ञ झाला. आणि ते रेत स्त्री रूपी अग्निकुंडामध्ये पडलं आणि त्याच्यापासून आपला जन्म झाला. हा चौथा यज्ञ झाला. म्हणजे एकूण यज्ञाचा विचार केला तर एका यज्ञापासून आपला जन्म होतो आणि आपला जन्म होणं हा सुद्धा शास्त्रांनी यज्ञ म्हणूनच सांगितलेला आहे. उपनिषदांनी याचं चिंतन केलंय. बृहदारण्यकामध्ये आपल्याला या सगळ्या श्रुती मिळतील. आता मला त्या मुखोद्गत नाहीत म्हणून पाठ नाहीत सांगता येत नाही, परंतु हा भाव मी फक्त बोलून दाखवला. आता हे सगळं यज्ञातून निर्माण होतं. मग हे यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्यात अन्न संभव, की अन्नात भवंती भूतानी. कुठून अन्नात भवंती भूतानी? अन्नापासून भूत मात्र निर्माण झाली. अन्न कुठून आलं? ते पर्जन्यापासून आलं. म्हणजे अन्न ज्याच्यापासून आलं तो पर्जन्य हा सुद्धा यज्ञच आहे. तो पर्जन्य कसापासून निर्माण झाला? यज्ञापासून निर्माण झाला, तो यज्ञच आहे. आणि यज्ञ कशापासून निर्माण झाला? कर्मापासून निर्माण झाला, ते कर्मही यज्ञच आहे. म्हणून कर्म आपल्याला यज्ञ ठरवता येतं. कोणतं कर्म? कोणतंही कर्म नाही. जे कर्म आपल्याला कर्तव्य म्हणून पार पाडायचं आहे, की ज्याच्या संबंधानं कोणताही विकल्प नाही आहे. माणसाने शहाणं व्हावं की होऊ नये याला विकल्पच नाही आहे. याला विकल्प नाही आहे. माझी इच्छा असली तर मी शिकेन, नाही तर न शिकेन, याला विकल्प नाही आहे. मी माणूस म्हणून जन्माला आलो ना, मी शहाणा झालोच पाहिजे, मला शिक्षण घेतलंच पाहिजे, मला ज्ञान झालंच पाहिजे, तर मी माणूस आहे. त्या तत्वमसी महावाक्याचा विचार सांगत असताना उपनिषदामध्ये एक विचार आला. उद्दालकांच्या पोटी श्वेतकेतू नावाचा मुलगा आहे. या श्वेतकेतूला उद्दालकांनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. या उद्दालकाने श्वेतकेतूला थोडंसं मोठं झालं, त्याचं उपनयन झाल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा तू आता गुरूंच्या घरी जा आणि तिथं अध्ययन कर. याने विचारलं कशा करता गुरुच्या घरी? तुम्हीच शिकवा ना मला. नाही, महाभारताने म्हटलंय
बापाच्या घरी राहून जो शिकतो तो विद्वान होतो पण शहाणा होत नाही. तो कदाचित विद्वान होईल, बापाचं ज्ञान त्याला येईल, पण व्यवहार ज्ञान त्याला कळणार नाही. त्याला गुरुकडे राहावं लागेल. मग तिथं कोणती कामं कशी करावीत, गुरूंची सेवा कशी करावी, भाजी कशी आणून द्यावी, आपला आश्रम स्वच्छ कसा ठेवावा, आपली खोली आवरून कशी ठेवावी, आपले कपडे कसे धुवावेत, आपल्या कपड्यांच्या घड्या कशा घालाव्यात, हे मुलांना आलंच पाहिजे ना. त्याच्याकरता बाहेर ठेवा. उद्दालकांनी सांगितलं गुरुच्या घरी जा. गुरुच्या घरी, आता गुरुच्या घरी जाणं हे ठरलं, श्वेतकेतूची तयारी नाही आहे. मला पुढं सांगायचंच नाहीये काही, काय झालं तिथं, तो काय शिकला आणि परत येऊन त्याला उपदेश का करावा लागला, हा प्रश्न वेगळाच आहे. मला तिथपर्यंत जायचंच नाहीये. श्वेतकेतू म्हणतो मी गुरुच्या घरी राहावं. कशा करता? त्याचे वडील सांगतात ज्ञान मिळावं म्हणून. तर काय करायचंय ज्ञान? तुम्ही आहात ना आमच्या घरामध्ये, तुम्ही आम्हाला पोट भरून देताय ना 2 वेळचं, ज्ञान कशा करता हवं आम्हाला, कशा करता ज्ञान पाहिजे? याचं उत्तर देताना त्याच्या वडिलांनी, उद्दालकांनी श्वेतकेतूला जे सांगितलंय तेवढंच मला सांगायचंय आणि पुढे जायचंय. उद्दालकांनी श्वेतकेतूला असं सांगितलं की श्वेतकेतू तू ज्ञान मिळवलं पाहिजेस, कारण आत्तापर्यंत आपल्या कुलामध्ये ज्ञान न मिळवता कोणीही मेला नाही. म्हणून तू का ज्ञान, आम्ही का ज्ञानी झालं पाहिजे? कारण आमचे पूर्वज ज्ञानी आहेत, कारण आमची परंपरा ज्ञानाची परंपरा आहे. कोण कोणत्या पद्धतीचं ज्ञान आम्हाला देऊन गेलं आम्हाला माहिती नाही, पण हे ज्ञान आमच्या संस्कृतीत आहे. ते उपनिषदापासून आलं असेल, ते व्यवहारातून आलं असेल, ते मोठ्यांच्या मुखातून आपल्यापर्यंत आलं असेल, ते विद्वानांनी दिलेलं असेल, कोणी आपल्याला पुस्तकातून दिलं असेल, कोणी बोलण्यातून दिलं असेल, पण आम्हाला ज्ञान झालं. आम्ही ज्ञानी असलं पाहिजे, कारण आमचे पूर्वज सगळे ज्ञानी होते, मागच्या पिढीपर्यंत सगळे. आमचाच प्रश्न आहे, मागच्या पिढीपर्यंत सगळे ज्ञानी आहेत आमच्याकडे, आणि मग आम्ही का ज्ञान मिळवू नये? आम्हाला ज्ञान मिळवलं पाहिजे, आम्ही हे केलं पाहिजे. कर्मातून यज्ञ होतो, पण कोणतं कर्म ज्या कर्माला विकल्प नाही आहे? ज्ञान यज्ञच आहे. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान यज्ञापेक्षा मोठा यज्ञ नाही म्हणून भगवंताने आधीच सांगून ठेवलंय आपल्याला. सगळ्यात मोठा यज्ञ कोणता असेल तर तो ज्ञान यज्ञ आहे. बाकीचे यज्ञ आहेत नाही असं नाही आहे, त्याचा परिणाम नक्की आहे. पण मीमांसेनी ज्या कर्माचा विचार यज्ञ म्हणून आपल्या समोर मांडलेला आहे, तो यज्ञ आम्हाला आत्ता फल देत नाही. आत्ता फल देत नाही. आम्ही एखादा यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा परिणाम म्हणून जर आम्हाला स्वर्ग मिळत असेल तर तो स्वर्ग आम्हाला यज्ञ केल्याबरोबर मिळत नाही. त्याच्याकरता काल जाऊ द्यावा लागतो, हा देह इथं पडावा लागतो, आणि मग आम्हाला त्या स्वर्गामध्ये जाता येतं. हा देह घेऊन जाता येत नाही. त्यामुळे ती जी फलं यज्ञाची मिळतात ती सगळी मरणोत्तर आहेत, जिवंत असताना नाही. पण ज्ञान नावाचा यज्ञ असा आहे की तो केल्याबरोबर इथल्या इथे आम्हाला फल मिळतं. हा देह असतानाच आम्हाला त्याचं फल मिळतं. याच्याकरता पुष्कळ विचार आपल्याला बोलून दाखवला. 4था अध्याय फक्त आपण बघून घ्या, मला ते सांगायचं नाही, कारण मला यज्ञ ही संकल्पना आपल्या समोर ठेवायची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या यज्ञाचा विचार करत असताना आपल्याला सांगितलं, आपलं कर्तव्य कर्म आपण प्रामाणिकपणानं पार पाडणं हा यज्ञ आहे. आता हा यज्ञ कसा आहे, कुणाकरता आहे? तो सगळ्यांकरता आहे. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, आपण काल शेवटी बोलत होतो तेवढा विचार पुन्हा एकदा बोलून दाखवतो. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं कर्म हा यज्ञ होऊ शकतो, पण कोणतं कर्म? कोणतं कर्म? ज्ञानेश्वर महाराजांनी जे जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म तेने यथागम विधी यजिजे, यथा आगम विधी यजिजे, तो यज्ञ होतो. आम्हाला शास्त्रांनी जे कर्म करायला सांगितलेलं आहे तेच कर्म आमचं यज्ञ होऊ शकतं. निषिद्ध कर्माला यज्ञ म्हणायचं नाही. चोरी करणं हा यज्ञ नव्हे, परंतु एखादं प्रवचन ऐकणं यज्ञ होऊ शकतं. आपल्या कानरूपी हवनकुंडामध्ये विचाररूपी आहुती पडत राहते आणि त्याच्यातून आपल्या अंतःकरणामध्ये आनंद नावाच्या फलाची उत्पत्ती होते. यज्ञ झाला ना श्रवण. कान म्हणजे यज्ञकुंड आहे. तुम्ही जे शब्द ऐकता ते म्हणजे हवीरद्रव्य आहे. ते शब्दरूपी हवीरद्रव्य कान नावाच्या कुंडामध्ये पडतं
आणि त्याच्यातून अंतःकरणामध्ये आनंदाची निर्मिती जर होत असेल तर त्याला यज्ञ म्हणायला हरकत नाही. मी काहीतरी बोलतो हा माझ्याकरता यज्ञच आहे. आपण नेहमी हे शब्द वाचतो, भागवत ज्ञानयज्ञ, रामायणाचा ज्ञानयज्ञ हे आपण वाचतो की नाही, ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञ. हे ज्ञानयज्ञ का म्हणायचं त्याला? कारण तोही यज्ञच आहे. का? कारण तेही शास्त्रांनी सांगितलंय करा म्हणून, तो विधी म्हणून सांगितला. पंढरपूरला आल्यानंतर विधी काय करायचा? तुकाराम महाराज सांगतात, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. विधी आहे, हरिकथा हा विधी झाला, म्हणून हरिकथा हा यज्ञ होतो. चंद्रभागेचं स्नान, आपण तीर्थ स्नानाला जातो म्हणजे काय आहे? तीर्थ यज्ञकुंड आहे, त्याच्यामध्ये आमच्या पापाची आहुती दिली जाते आणि त्याच्यातून आम्हाला पुण्य प्राप्त होतं, फल, झाला यज्ञ. जा नदीत स्नान करा, झाला यज्ञ. पण कोणत्या नदीत? पुन्हा तो प्रश्न आहे. शास्त्रांनी ज्याला तीर्थ म्हणून मान्यता दिली ती नदी, मग चंद्रभागा असेल, इंद्रायणी असेल, गंगा असेल, यमुना असेल, जे काही असतील ते. सामान्यतः असा विचार असतो की ज्या नद्या प्रत्यक्ष समुद्राला मिळतात किंवा ज्या नद्या प्रत्यक्ष समुद्राला मिळतात अशा नद्यांना प्राप्त होतात, अशा नद्यांना सामान्यतः तीर्थ म्हणण्याची प्रथा आहे. सामान्यतः ज्या नद्या समुद्राला मिळतात किंवा ज्या नद्या समुद्राला मिळतात अशा नद्यांना ज्या नद्या मिळतात त्या नद्यांना तीर्थ म्हटलं जातं. मग अशा तीर्थामध्ये आपण स्नान करा, तोही एका अर्थानं यज्ञ होईल. आपण जे जे कर्म यथा आगम असा शब्द वापरला ना ज्ञानोबारांनी, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. शास्त्र म्हणेल ते कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी आपण बोलून आलो. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायाच्या या शेवटच्या श्लोकावर भाष्य करत असताना जी भूमिका मांडली ती बघा आपण. कृत्याकृत्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा. कुडे म्हणजे खोटं. जे अकृत्य आहे, शास्त्राशन जे करू नका म्हणून सांगितलं, जे करण्याला आपण बोललो त्या पद्धतीनं, जे करण्याला आपलं अंतःकरण मान्यता देत नाही. शास्त्र हा शब्द आपण ताणलाय काल बऱ्यापैकी. कशाला शास्त्र म्हणायचं? सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः, इथपर्यंत आलो आपण कालिदासाच्या वचनानुसार. शास्त्र या संकल्पनेचा विचार करताना आपलं अंतःकरण हे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम असल्यामुळे आपलं अंतःकरण स्वभावतः सात्विक आहे, कारण तो सत्वांशाचा परिणाम आहे, त्यामुळे ते स्वभावतः सात्विक आहे. आणि जे अंतःकरण स्वभावतः सात्विक आहे अशी सात्विक माणसं कोणाची दिशाभूल करत नसतात. म्हणून आपलं प्रामाणिक अंतःकरण आपली कधीही दिशाभूल करत नाही. आपल्या अंतःकरणाला विचारून आपण ज्या कृतीला आपलं अंतःकरण मान्यता देतं ती कृती करणं म्हणजेच शास्त्रानुसार चालणं आहे. ज्या कृतीला आपलं अंतःकरण मान्यता देत नाही ती सगळी कर्म निषिद्ध कर्म म्हणून बाजूला ठेवली पाहिजे. पण अंतःकरण जे प्रामाणिकपणानं सांगतं ते आम्हाला प्रामाणिकपणानं कबूल करून प्रामाणिकपणानं ऐकलं पाहिजे, एवढी गोष्ट नक्की आहे. आपण उदाहरण देऊन आलोय. चोर चोरी करतो त्याचं प्रामाणिक अंतःकरण त्याला सांगत असतं की नाही चोरी करणं पाप आहे, चोरी करू नये, चोरी चांगली नसते, याच्याने मनुष्य बंधनात पडतो, तुरुंगात जाईल, हे चोराला माहिती आहे की नाही? माहिती आहे. त्याचं अंतःकरण सांगत असेल की नाही? असेल. अनुमानच आहे, माहित नाही, अनुभव नाही, अनुमान सांगतो मी. सांगत असेल, चोराला त्याचं अंतःकरण सांगत असेल की चोरी करणं बरं नाही, परंतु तो चोर प्रामाणिकपणानं ते ऐकत नाही म्हणून त्याला तुरुंगात पडावं लागतं. त्याने जर त्याच वेळेला आपल्या अंतःकरणाचं म्हणणं ऐकलं तर त्याला पुन्हा काही करण्याचं कारण नाहीये. मी प्रामाणिकपणाने माझी नोकरी करतो, यज्ञच आहे. मी प्रामाणिकपणाने उद्योगधंदा करतो, यज्ञच आहे. म्हणून मी इतक्या साध्या विचारापर्यंत आलो की आत्ता तुम्ही जे श्रवण करता आहात ना तोही यज्ञच आहे. आत्ता मी जे बोलतो आहे तोही एका अर्थाने यज्ञ आहे. आपल्या कर्तव्य कर्माला, आपल्या स्वीकृत कार्याला आपल्याला यज्ञ ठरवता येतं, फक्त ते तेणे यथागम विधी यजिजे. आगम विधी यजिजे ही ज्ञानेश्वर महाराजांची पहिली अट आहे.
इथपर्यंतचा विचार काल आपण करून आलोय. काल आपण शेवटी बोलताना असं म्हणालो होतो की हा यज्ञ करत असताना याच्यामध्ये 2 अडचणी येण्याच्या शक्यता ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवल्या. आपण त्याला काल काय नाव दिलं होतं? यज्ञाचे रिस्क फॅक्टर्स. याच्यात आता रिस्क काय, रिस्क फॅक्टर काय, याच्यामध्ये अडचणी काय, प्रतिबंध काय, काय होऊ शकतं. आम्ही प्रामाणिकपणाने आमचं कर्तव्य कर्म करतो, तो यज्ञ आहे. परंतु आपल्या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या इतिहासामध्ये आपण अनेक वेळेला हे ऐकलेलं आहे. रामायणामध्ये तर आपल्याला सुरुवातीलाच हे अयोध्याकांडामध्ये दिसून येतं. रामचंद्र प्रभू लक्ष्मण मोठे झाले. विश्वामित्र एके दिवशी दशरथांकडे आले आणि दशरथांना त्यांनी सांगितलं की माझी एक अपेक्षा आहे, माझी एक इच्छा आहे. दशरथांनी सांगितलं सांगा आपण. अहो आम्ही तुम्हाला वचन देतो, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. तुम्ही चिंता करू नका, आम्ही शब्द देतो, तुम्ही सांगा. आमचे रघुकुलाची रीत आहे, परंपरा आहे. ऋषीमुनींचे शब्द पूर्ण करणं, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं, याच्यात आम्ही आमच्या जीवनाची धन्यता मानतो. बोला काय हवंय? त्यांनी सांगितलं काही नाही, अनेक वर्षापासनं आपल्या अरण्यामध्ये ऋषीमुनी यज्ञ करतात. हो म्हणे करतात. या यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. राक्षस या यज्ञाचा विध्वंस करतात. बर, मग तर त्या राक्षसांचं निराकरण करण्याकरता आता तुझी 2 मुलं मोठी झाली आहेत, ती मुलं मला पाहिजेत. राम पाहिजे आणि लक्ष्मण पाहिजे. मागितल्यानंतर दशरथांना त्या बरं वाटलं नाही. ते म्हणजे कशा करता, लहान आहेत अजून, ते आत्ता शिक्षण झालंय, कुठं त्यांना नेता, कुठं त्या राक्षसांसमोर उभं करता, एकदम एवढी मोठी कशाला त्यांना संकटात लोटता. अजून त्यांना काही अनुभव येऊ देत. अजून ते कधी मृगयाला गेले नाहीत, कधी एखादा सिंह मारला नाही, एखादा वाघ मारला नाही आत्तापर्यंत कधी, आणि तुम्ही एकदम त्यांना राक्षस मारायला सांगता. कशा करता? तुम्हाला जर त्या राक्षसांपासून यज्ञ वाचवायचा असेल तर मी येतो ना तुमच्या बरोबर. मी देवतांना मदत करणारा राजा आहे. देव आणि असुरांच्या युद्धामध्ये मी अनेक असुरांना देवाकडून मारलंय. देव अनेक वेळेला माझी मदत घेतात, माझ्यामध्ये ते सामर्थ्य आहे, मी बरोबर येतो. त्यांनी सांगितलं तुझी गरजच नाही, मला मुलंच पाहिजे, तू नको. मग त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मग विश्वामित्र रागावले. मग वसिष्ठ आले. वसिष्ठांनी समजून सांगितलं की बाबा तू ज्याला मुलगा समजतोयस ना, आणि राक्षसांसमोर उभं राहून त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होईल अशी तुला जी भीती वाटते ना, ती काही करू नको, तशी भीती बाळगू नको. अरे तुझ्या पोटी आलेलं प्रत्यक्ष परब्रह्म आहे, काही तू घाबरू नको. वसिष्ठांनी काही समजावून सांगितलं. आणि मग रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र यज्ञ संरक्षणार्थ निघून गेले. ही कथा आपण रामायणाच्या सुरुवातीला अयोध्याकांडामध्ये अनेक वेळेला ऐकली असेल. यज्ञ केला, चांगलं कर्म आपण करत आलो, शास्त्रानुसार कर्म करत आलो, ज्या कर्माचा हेतू केवळ आत्मकल्याण आणि स्वकल्याण नसून परकल्याणापर्यंत त्याचा हेतू विस्तारला जातो. कारण कर्तव्याची भूमिका ही फक्त आपल्या एकट्या करता मर्यादित नसते, अनेकांकरता ती विस्तारली जाते, अनेकांचं हित त्याच्यामध्ये सामावलेलं असतं. मग असं जे कर्तव्य कर्म ज्या वेळेला आम्ही लोककल्याणार्थ म्हणून करत असतो, त्यावेळेला अशा कार्यामध्ये विघ्न येणं हे स्वाभाविक असतं. आणि कर्तव्यामध्ये किंवा यज्ञामध्ये किंवा चांगल्या कार्यामध्ये किंवा जगत कल्याणाच्या कर्मामध्ये विघ्न आणणाऱ्यांनाच पूर्वीपासून राक्षस असं म्हणत आलेले आहेत. राक्षस ही संकल्पना तेव्हापासून त्याच अर्थाने आलेली आहे. मला एक राक्षस तुम्ही सांगा की जो चांगल्या कामामध्ये सहभागी झालाय. असं होत नाही, असं होत नाही. तो काहीतरी यज्ञामध्ये तो विघ्न आणणार. मग ते राक्षस यायचे, मग ते यज्ञामध्ये रक्त ओतायचे, त्या यज्ञामध्ये मांस टाकायचे, त्या यज्ञाचा विध्वंस करायचे, त्या ऋषींना बसलेल्या पळवून घेऊन जायचे, त्यांना भीती दाखवायचे, त्यांना तिथून किंवा त्या यज्ञकुंडामध्ये पाणी ओतायचे. असं करत ते सगळं ते यज्ञाचा विध्वंस. मग त्रिशिरा वगैरे ते सगळे होते तिथं. त्यांना मग रामचंद्र प्रभूंनी मारलं वगैरे. म्हणजे यज्ञ सुरू झाला की त्या यज्ञामध्ये प्रतिबंध येतात, असुर ते प्रतिबंध करतात.
आता त्या यज्ञामध्ये 3 असुरांचा विचार अयोध्या कांडामध्ये आला. ज्ञानेश्वर महाराजांनी या यज्ञाची संकल्पना मांडत असताना 2 असुरांचा विचार बोलून दाखवलाय की हे 2 जर असुर आपल्या यज्ञ कर्मामध्ये आले तर आपला यज्ञ ते पूर्ण होऊ देत नाहीत. याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे हा विचार, मग ते कोणत्या रामचंद्र प्रभूंना आणायचं वगैरे वगैरे विचार नंतर आहे. पण आपण यज्ञ करताना त्याच्यामध्ये प्रतिबंध येतो. मागे मी आपल्याला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सांगितलं होतं, मला आठवतंय, आपल्याला आठवत असणार कारण माझा विश्वास आहे तुमच्यावर, स्मरणशक्तीवर. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की आपण स्वीकारलेल्या कार्यामध्ये जर अडचणी येत नसतील तर डोळे झाकून समजा की आपला रस्ता चुकलाय. आपला रस्ता चुकलाय. जर आपला रस्ता बरोबर आहे तर अडचणी येणारच आहेत. आपण न्याय मार्गावर असू तर प्रतिबंध येणारच आहेत, कारण अन्यायाला प्रतिबंध फार नसतात, न्यायाला प्रतिबंध फार असतात. उदाहरण फार देत नाही. सिनेमाला निघालेल्या कुटुंबाला फार अडचणी येत नाहीत. उलट सगळे अरे वा सिनेमाला चाललात, वा वा, सगळे मिळून वा वा वा, छान छान, कुठला अमुक तमुक तमुक तमुक, धुरंधर सध्याचं ते चालू आहे ना, काय मी आजच वाचलं वर्तमानपत्रात, सिनेमाला चालला, वा वा, छान छान छान. पण हेच कुटुंब पंढरपूरला निघालं की कशाला जाता, घराला कुलूप लावून जाता, काही झालं इकडं तर एकाने कुणीतरी, म्हणजे एकाला तरी वारीपासून वंचित ठेवणं. म्हणून मी म्हणलं मला उदाहरणं फार द्यायची नाहीत, एवढ्या एका उदाहरणावरून आपण समजून जा मला काय म्हणायचंय ते. स्वीकृत कार्य आहे ते कार्य म्हणजे यज्ञ होणार आहे आणि त्या यज्ञामध्ये 2 प्रतिबंध येणार आहेत. हे 2 प्रतिबंध म्हणजे यज्ञाचा विध्वंस करणारे 2 असुर आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी या दोघांचा विचार आपल्या समोर ठेवला आहे की यज्ञ करायचा आहे ना, मग ही अट लक्षात घ्या, ही काळजी घ्या. त्याच्यातला पहिला विचार बोलून दाखवताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वांचे परी, पण परी काय अडचण येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी विष फळाशेचे न घापे माझी. पहिला राक्षस. आणि दुसरा राक्षस कोणता आहे, आणि मी करता ऐसा भावो, नेदिजे देहाचे निजावो, ना वेदाज्ञेसी तरी ठावो, होई जे स्वये. दुसरा राक्षस. 2 राक्षसांचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. काय आहे, आमचं प्रत्येक कर्म, कर्तव्य कर्म यज्ञ होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये 2 असुर विघ्न निर्माण करू शकतात. कर्तव्यातून फलाची अपेक्षा हा पहिला राक्षस आहे, आणि कर्तव्य करत असताना मी करतो हा अहंकार हा दुसरा राक्षस आहे. 2 विचार ज्ञानेश्वर महाराजांनी परी हा शब्द वापरून पुढे बोलून दाखवले. हे महत्वाचे आहे. कर्तव्यामध्ये फलाची अपेक्षा असेल तर त्याला कर्तव्य म्हणायचंच नाही ना. आई वडिलांचं संगोपन, आई वडिलांचं पोषण पालन हे मला त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये करावं लागेल. कशा करता, त्यांनी त्यांच्या कमरेची चावी मला द्यावी म्हणून. हे कर्तव्य नाही, हे कर्तव्य नाही. वरून प्रेम दाखवलं गेलेलं असलं, कारण आत एकदा फलाची इच्छा निर्माण झाली की वरून निर्माण झालेल्या ज्या कर्तव्यातल्या मुळाशी असणारं जे प्रेम असतं त्या प्रेमाला बाधा निर्माण होत असते. अपेक्षा आणि प्रेम या 2 गोष्टी कधी एका केंद्रात राहू शकत नाहीत. जिथं प्रेम आहे तिथं अपेक्षा राहूच शकत नाही, आणि जिथं अपेक्षा येते तिथं प्रेम राहूच शकत नाही. अपेक्षा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली की प्रेमाचा तरी घात होतो, किंवा प्रेमाची प्रबलता निर्माण झाली तर अपेक्षांचा तरी घात होतो. कशाचा घात करायचा हा प्रश्न स्वतंत्र आहे. परंतु मला हे मिळावं, वरून प्रेम दाखवलं जातं पण आतून आशा ठेवली जाते. सामान्य उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलंय.
सासूसाठी रडेसून भाव अंतरीचा भिन्न. परवा मी उदाहरण दिलं. सासू आणि सून दोघांमध्ये प्रचंड विरोध आहे. आत्तापर्यंतच्या मानवी जन्मापासूनच्या इतिहासामध्ये, मनुष्य कधी जन्माला आला तेव्हापासूनच सांगतो, आत्तापर्यंतच्या मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये दोन व्यक्ती कधीही निर्माण झालेल्या नाही आहेत. दोन व्यक्तींचा जन्मच झाला नाही. एक चांगली सासू आणि दुसरी चांगली सून. सासवा सुना पुष्कळ निर्माण झाले आहेत, पण चांगले हे अजून निर्माण झाले नाहीत. होतच नाही. सासू सुनेमध्ये भांडण, दोघांची तोंड दोन दिशेला, पटेना, एका घरात राहिल्या, दोघांचं बोलणं नाही. हिने स्वयंपाक करावा आपल्या पुरता, सासू स्वयंपाकघराच्या बाहेर आल्यानंतर सुनेने स्वयंपाकघरामध्ये जावं, आपला ना आपल्या नवऱ्याचा स्वयंपाक करावा, इतकं विकोपाचं भांडण, बोलणंच नाही. आणि एके दिवशी सासू मेली, गेली, झालं. आता व्यवहार आहे, लोक जमतात, अमुक तमुक, आणून ठेवलं बाहेर सगळं. ती सून जी होती ती तिच्या अंगावर पडून पडून रडायला लागली. कशा करता? लोकांना कळे ना की एवढी रडते, हे दुःखाश्रू समजायचे का? ते अंगावर पडते, मिठी मारते, तुम्ही गेलात माझं कसं होईल, मला सोडून कशा गेलात. अरे म्हणजे काय? पण ते झालं. तिची एक मैत्रीण सुनेची घरी आली. तिने बघितलं आपली मैत्रीण सासूशी आयुष्यभर पटलं नाही, पण मेल्यावर मात्र मिठी मारून रडते. तिने तिला बाजूला घेतलं आणि सांगितलं, कशाला नाटक करते, मला माहिती आहे. हे लोकांना दाखवते नाही त्या गोष्टी. काय त्यांच्या मिठी मारते, सारखी कमरेला मिठी मारते, तुम्ही गेलात माझं कसं होईल, माझं कसं होईल. काय तुझं रडणं खरं आहे का? मला माहित नाही का? कशासाठी नाटक करते? ती म्हणाली, वेडे नाटक नाही, मला काही त्या गेल्या त्याचं दुःख नाही आहे. अरे मग कशाला मिठी मारते कमरेला? ते म्हणाली, त्यांच्या तिजोरीची चावी कमरेला ठेवत होत्या, ती सापडतच नाहीये. ती बरे पुष्कळ ओळख, त्या गेल्यापासून मी शोधतीये, सगळीकडे सापडत नाही, ते कमरेला ठेवत होत्या म्हणून वारंवार मिठी मारते, चाचपडून बघते की कुठे. तुकोबाराने सांगितलं, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. अंतःकरणामध्ये भिन्न भाव असतो. आम्ही कर्तव्य कर्मामध्ये जे प्रेम अपेक्षित असतं, अनुस्यूत असतं, त्याला जर फलाशा लागली तर ते प्रेम नासतं, ते प्रेम बिघडतं, ते प्रेम राहत नाही. आणि मग तर जर ते प्रेम, कर्तव्याच्या मुळाशी असणारं प्रेम जर प्रेम राहिलं नाही आणि त्या प्रेमाची जागा जर फलाच्या अपेक्षेने घेतली तर ते कर्म सुद्धा कर्तव्य राहत नाही. आणि ते जर कर्तव्य राहिलं नाही तर ते कर्म यज्ञ होत नाही. याच्याकरता त्या यज्ञाचा विध्वंस करणारं दुसरं पहिलं कोण, पहिला राक्षस कोण असेल तर फलाशा. कारण मनुष्य कर्मातून फलाची नेहमी अपेक्षा करतो. मी कर्म करतो तर मला त्याचं फल मिळालं पाहिजे, ही अपेक्षा आहे माणसाची. मी केलं हे मनुष्य म्हणतोच की, मग फल मला मिळालं पाहिजे. नोकरी मी केली तर मला पगार मिळाला पाहिजे. ही जशी अगदी सरळ भावना आहे, तशीच भावना मनुष्य प्रत्येक कर्मामध्ये ठेवतोय. मला याच्यातून काय मिळेल याची जाणीव करून घेतल्याशिवाय तो कर्मामध्ये प्रवृत्तच होत नाही, हा माणसाचा स्वभाव आहे. आपण पहिल्या दिवशी बोललो, हे मान्य आहे की माणसानं फलाकडे दृष्टी ठेवून कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं, हा सामान्य नियम जरी असला तरी कर्तव्याच्या बाबतीमध्ये फलाकडे दृष्टी ठेवून कर्तव्यामध्ये प्रवृत्त होता येत नसतं. सामान्य कर्मामध्ये फलाकडे दृष्टी ठेवून कर्मामध्ये प्रवृत्त होणं मान्य आहे. म्हणून आपण उदाहरण दिलं होतं की एसटी स्टँडवर गेल्यावर ठरवायचं नाही की कोणती गाडी बरी आहे त्या गावाला जायचं, ठरवूनच निघायचंय कोणत्या गावाला जायचंय हे. पण कर्तव्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला फलाशा ठेवता येत नाही. आम्हाला अपेक्षा असते याच्यातून मला हे फल मिळालं पाहिजे.
आणि ज्या वेळेला फलाची अपेक्षा कर्मामध्ये येते तेव्हा ते कर्म आम्हाला सोडवण्यापेक्षा आम्हाला बांधून टाकतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म आम्हाला बांधतं. ही संकल्पना, कर्मानं मनुष्य बद्ध होतो असं नेहमी आपण कर्मशास्त्रामध्ये ऐकतो. मनुष्य कर्मानं बांधला गेला, हा लोक कर्मे बांधला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मृत्यूलोक कर्मानं बांधला गेलेला आहे. कर्माचा परिणाम म्हणूनच आम्ही जन्माला आलोय. अगा कर्मी जै उरावे तैतिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. आम्ही या देहाला आलो कशा करता? मागे केलेल्या कर्माची फलं भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली आहेत म्हणून. आमचा हा देह काय असतं? मानवी देह सोडून अधम योनीतला देह आणि उत्तम योनीतला देह, म्हणजे प्राण्यांची योनी आणि देवाधिकांची योनी, कर्मानं जो इंद्र झाला वगैरे वगैरे त्या योनीला गेलेले, हे दोन्ही देह फक्त भोगा करता मिळालेले आहेत. तिथं कर्तव्याचा विचार नाहीये, तिथं यज्ञाचा विचार नाहीये, तिथं कर्माचा विचार नाहीये, तिथं फक्त भोग आहे. कुत्रा जन्माला येतो, कुत्रा, त्याच्याकडून पाप पुण्याची अपेक्षाच नाहीये. त्याला तो देह कशा करता मिळाला? गत जन्मामध्ये त्यांनी जे काही पुण्य पाप केलेलं आहे त्या पुण्य पापाच्या भोगा करताच त्याला तो देह मिळाला आहे. या देहामध्ये त्या कुत्र्याने चांगलं काहीतरी करावं, मग पुढचा जन्म त्याला अमका अमका मिळावा, मग त्यांनी मुक्त व्हावं, ही अपेक्षा त्या देहाकडून नाही आहे. तो फक्त भोग देह आहे, तो फक्त भोगण्याकरताच आहे. गत जन्मातली जी काही पाप पुण्य असतील ती, गत जन्मात पाप असेल तर रस्त्यावरचा कुत्रा होईल, जर पुण्य असेल तर श्रीमंताकरता कुत्रा होईल, एवढंच. याच्या पलीकडे काही फार भोग नाहीत, पण त्याला भोग तेवढाच आहे. तो देह भोगार्थच त्याला मिळाला. इंद्राचा देह बघितला तर तोही पुण्याने, पुण्याच्या आधिक्यानं प्राप्त होतो, आणि तिथलं पुण्य संपलं की त्या इंद्रालाही खुर्ची सोडून पाय उतार व्हावं लागतं. ज्ञानोबारायांनी त्याचंही चिंतन केलंय. पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांना सुद्धा माघारी मृत्यू लोकाला यावं लागतं. इंद्राला परस्पर मुक्त होता येत नाही, तशी व्यवस्थाच नाही आहे की इंद्राने ज्ञान संपादन केलं, इंद्र परस्परच ब्रह्मज्ञानी झाला, होत नाही. इंद्राला ब्रह्मज्ञानी होण्याकरता इंद्रपदावरून खाली उतरावं लागतं, माणूस व्हावं लागतं, आणि मग तो ब्रह्मज्ञानी होऊ शकतो. ब्रह्मज्ञानाचा मार्ग हा फक्त मनुष्य देहातूनच पुढे जातो, अन्य देहातून जात नाही. आपण विचार करायचा. त्यामुळे ते इंद्र जरी मोठे असले, चांगले भोग भोगत असले, तरी सुद्धा तो भोग देहच आहे, आणि भोग कधी ना कधीतरी संपतच असतात. त्यामुळे त्याला इंद्र राहता येत नाही. देहाचे पुरंदर 14 जाती म्हटले ज्ञानोबारायांनी. ब्रह्मदेवाच्या एका आयुष्यामध्ये 14 इंद्रांची पंगत उठते. 14 इंद्र बदलतात एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये. 14 इंद्र बदलतात, आणि हे सगळे इंद्र एकच नसतात. इंद्र ही पदवी आहे, इंद्र हे नावच नाही. त्या खुर्चीवर जो बसतो तो इंद्र आहे. इंद्र हे नाव नाही आहे. मग कधी नहुष बसेल, कधी बली बसेल, कधी अजून कोणी बसेल, कोणी बसेल. ते जे ज्यांना तेवढं पुण्य आहे ते जातील, बसतील. पण बसले तरी सुखानं बसत नाहीत, सुखानं बसत नाहीत. त्यांनाही वाटतं की आपलंही टिकून राहावं. खुर्ची मिळाल्यावर सोडायची शक्यता फार कमी. देव असो माणूस असो, खुर्ची मिळाली की सोडण्याची इच्छा फार कमी वेळेला. मग खुर्चीत प्रतिबंध निर्माण झाला, कोणीतरी तपाला बसतं, पुण्य वाढवण्याचा प्रयत्न करतं, मग पाठवा अप्सरा, मग त्याच्याकरता पाठवा अमुक अमुक, मग त्याच्या तपामध्ये विघ्न येईल याचा विचार करा, मग पाडा पाऊस, थंडी निर्माण करा, ऊन निर्माण करा, की त्याला त्याच्या तपामध्ये विघ्न वाटलं पाहिजे, त्याचं तप तुटलं पाहिजे, त्याचं पुण्य पूर्ण नाही झालं पाहिजे, म्हणजे माझी खुर्ची वाचेल. मग तो इंद्र प्रयत्न करतो. त्या इंद्राला पुन्हा माघारी यावं लागतं. ते रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रामध्ये कथा सांगतात. जुने हरिदासी लोक कथाकार सांगत होते, कीर्तनकार. ते एके दिवशी रामचंद्र प्रभू जेवायला बसले. सीता मातोश्री बाजूला बसल्या, काय हवं नको बघायला. सांगितलं, वाढलंय तूप पानावर, बसा.
फिरवा पाणी, पुंडलिक वरदा फिर, चित्रावती ठेवायची. चित्रावती ठेवताना तिथं 2 मुंगळे दिसले. मुंगळे रामचंद्र प्रभूंना 2 मुंगळे एकावर एक बसलेले ते चालले होते. ते बघून रामचंद्र प्रभू हसले. हसल्याबरोबर सीता मातोश्रींनी पाहिलं. पाहिल्यावर लगेच का हसलात? गृहस्थाश्रमाला सगळे हिशोब द्यावे लागतात. तुम्ही का हसलात याचाही हिशोब द्यावा लागतो, तुम्ही का रडलात याचाही हिशोब द्यावा लागतो, का हसला नाहीत याचाही हिशोब द्यावा लागतो, आणि एवढं होऊनही का रडला नाहीत याचाही हिशोब द्यावा लागतो. का हसलात? म्हटले काही नाही, काही कसं नाही. उगीच हसणारा काय शहाणा असतो काय? वेड म्हणतात लोक त्याला. तुम्ही शहाणे आहेत, का हसला? तर काय सांगेल, मुंगळ्यांना बघून हसलो. मुंगळ्यांना बघून हसण्यासारखं काय? मुंगळ्यांना बघून हसण्या, मुंगळाच मुंगळा, त्याच्यात हसण्यासारखं काय? लांबवायचं नाही मला, रंगवणं शक्य आहे पण वेळ नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं काही नाही, हे मुंगळे जे एकावर एक बसून चाललेत त्यांना बघून हसू आलं. पण काय हसण्यासारखं काय? त्याने सांगितलं, हा वरचा मुंगळा आहे ना, तो 14 वेळेला इंद्र झालेला आहे, आणि हा खालचा मुंगळा आहे ना, हा 14 वेळेला त्याचा ऐरावत हत्ती म्हणून जन्माला आलेला आहे. त्याची अजून ऐरावतावर बसायची सवय सुटली नाही, दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चालला. भोग देह आहे. मुंगळ्याचा देह काय आणि इंद्राचा देह काय? हे भोग देह आहेत. इथं कर्तव्य नाही आहे, पण भोग, कर्म, कर्तव्य आणि धन्यता या सगळ्या गोष्टीची एकवाक्यता जर कुठे होत असेल तर ती फक्त मानवी देहामध्ये होते. त्यामुळे यज्ञ ही जी संकल्पना कर्तव्याला अनुसरून होते ना, ती फक्त मानवी देहाकरताच मर्यादित आहे. अन्य ठिकाणी कर्तव्याच्या भूमिका नाहीच आहेत. पण माणसाला जेव्हा त्याच्यातून फलाशा निर्माण होते, फलाची अपेक्षा निर्माण होते, याच्यातून मला काय मिळेल, याच्यातून मी जर एवढे कष्ट करतो आहे तर मला याच्यातून मला अपेक्षित फल मिळालं पाहिजे, नाही तर माझे कष्ट वाया गेले, असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा ते कर्म त्याचं कर्तव्य कर्म ठरत नाही. आणि माणसाला त्या फलाची अपेक्षा असते, मी हे करतो तर मला हे मिळालं पाहिजे, करतो तर मिळालंच पाहिजे. मान्य आहे, पण कोणतं कर्म आणि कोणत्या कर्मामधून आम्ही फलाची अपेक्षा ठेवावी? ज्या कर्माला विकल्प असतात तिथं अपेक्षा ठेवणं उचित असतं. काल परवा आपण सामान्य उदाहरणं बघून आलोय. 2 नोकऱ्या समोर आल्या आहेत, कोणती करावी? प्रश्न निर्माण होतो, ही करावी का ती करावी? ही केली तर दुसऱ्या गावाला जावं लागेल पण पगार जास्त आहे. ही स्वीकारली, पगार थोडा कमी आहे पण रोज घरचं अन्न मिळेल, घरी राहता येईल, काय करायचं? मग मनुष्य विचार करतो, कशाला प्राधान्य द्यायचं हा त्याचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मी प्रवचन करायला बसलोच नाहीये. त्याने कोणती निवडावी मला घेणं देणं नाहीये, मी विकल्प निर्माण होतात हे सांगतो. मग अशा वेळेला कोणत्या फळाला प्राधान्य द्यायचं हे ठरवून मनुष्य कर्म स्वीकारतो, हे मान्यच आहे, हे मान्यच आहे. ज्या कर्मामध्ये, पुन्हा एकदा सांगतो, कर्मामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या शास्त्रीय कर्मामध्ये विकल्प असू शकतात त्या कर्मामधून फलाची अपेक्षा ठेवणं जगन्मान्य आहे, शास्त्रमान्य आहे. पण ज्या कर्माला विकल्प नसतात अशा कर्तव्यामध्ये फलाशा ठेवणं हे शास्त्राला मान्य नाही. कारण विकल्प नसणारं कर्म हे कर्तव्य कर्म असतं आणि कर्तव्याला अपेक्षा नसते. मी माझ्या मुलांना शिकवावं का शिकवावं? त्यांनी मला सांभाळावं म्हणून शिकवावं का त्यांना शिकवणं माझं कर्तव्य आहे म्हणून शिकवावं, याचा विचार केला पाहिजे की नाही? पुन्हा तीच उदाहरणं आहेत. मी माझ्या आई वडिलांना सांभाळावं, म्हातारपणी मी त्यांचा आधार व्हावा, याला विकल्प काय आहे? काही नाही, ते कर्तव्य आहे ना, मग तिथं फलाची अपेक्षा ठेवता येत नाही. ज्या शास्त्रीय कर्माला विकल्प असतात तिथं फलाची अपेक्षा असू शकते. ज्या शास्त्रीय कर्माला विकल्प नसतात म्हणून त्या कर्माला कर्तव्य म्हटलं जातं, तिथं फलाची अपेक्षा ठेवता येत नसते, फलाची अपेक्षा नाही ठेवता येत. आणि जर अशा कर्तव्यामध्ये फलाची अपेक्षा निर्माण झाली, फल मिळावं असं जर मला वाटायला लागलं
तर आपल्या त्या कर्तव्यरूपी यज्ञाचा नाश झाला असं समजायला हरकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे सांगितलं, परी विष फळाशेचे. विष शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. फलाची अपेक्षा ठेवणं विष आहे. आपल्याला गीतेने नेहमीच सांगितलेलं आहे आपण कर्म केलंच पाहिजे. कर्म करण्याच्या बाबतीत विकल्पच नाही. कुर्वन्ने हेव कर्माणि जिजी विशेष शतम समहा तोयम नान्यथेतोस्ती न कर्म लिप्यते नरे. ईशावास्याचा 3रा मंत्र आहे. ईशावास्य उपनिषद बोलतं कुर्वन्ने हेव कर्माणि जिजी विशेष शतम समहा. 100 वर्ष माणसाने जगावं हरकत नाही, कर्म करावीत हरकत नाही, पण अंतःकरणामध्ये जर फलाची अपेक्षा असेल तर ते कर्म आपल्याला बांधून टाकतं. आपण ज्ञानोबारायांचं विधान सांगत होतो. ज्ञानोबाराय असं म्हणतात की माणसाला कर्म बंधनात टाकतं. कोणतं कर्म बांधतं, बरोबर आहे. कर्मानं मनुष्य बद्ध होतो, कर्म करतो आणि त्या कर्माची फळं भोगण्याकरता पुन्हा जन्म मरणाचं संसरण त्याच्या मागे लागतं. हेच बंधन आहे, मान्यच आहे. पण कोणतं कर्म, त्या कर्मातले दोष कोणते? ज्ञानेश्वर महाराज 2 दोष सांगतात. त्याच 2 दोषांचा विचार इथं यज्ञामध्ये आलाय. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू यया दोहीचाही नाव बंधू कर्माचा की. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाची आसक्ती ही कर्माची बंधनं आहेत. आणि याच अर्थाने ईशावास्याने आपल्याला असं सांगितलं की कुर्वन्ने हे व कर्माणी किती जिजी विशेष शतम समहा. 100 वर्ष काही अडचण नाही, पण तो यम नान्यथ येतोच नाही. न कर्म लिप्यते नरे. कर्माचं बंधन, कर्माचा लेप नाही लागला पाहिजे माणसाला. असं कर्म कोणतं? कर्तव्य कर्म. कर्तव्य कर्मामध्ये फलाशा निर्माण झाली, बंधनात टाकतं. म्हणून आपल्याला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना कर्म तर तुला केलंच पाहिजे, परंतु मा कर्म फल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. हा विचार फार महत्वाचा आहे. कशा करता महत्वाचा आहे तोही विचार लक्षात घ्या. अर्जुना तुला कर्माचा अधिकार आहे, पण मा फलेषु कदाचन. माझा मुद्दा इथे आहे. मा फलेषु. कर्म कर, तुझं कर्तव्यच आहे. युद्ध करणं अर्जुनाचं कर्तव्य होतं. सर्वार्थानं कर्तव्य होतं. राज्य दृष्टीने कर्तव्य होतं, त्याचं आश्रम दृष्टीने कर्तव्य, सर्व दृष्टीने त्याचं कर्तव्य होतं. आणि त्या कर्तव्यापात ते कर्तव्य करणं मान्य आहे. राज्याची अपेक्षा होती हे मान्य आहे, पण युद्ध त्यांनी केलं पाहिजे. राज्य मिळो किंवा न मिळो, हतो वा प्राप्स्यसि सर्वम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. भगवंतानी बोलूनच दाखवलंय अर्जुनाला. या युद्धामध्ये राज्य मिळावं अशी अपेक्षा जरी असली तरी मिळेलच याची शाश्वती नाही ना, कारण युद्धामध्ये मरण येऊ शकतं. मग कसलं राज्य? कुठल्या राज्याची अपेक्षा ठेवून? कर्म करणं, युद्ध करणं एक क्षत्रिय म्हणून अर्जुना तुझं जर कर्तव्य असेल तर त्या कर्तव्यापासून तू विन्मुख होता कामा नये. अर्जुनाने धनुष्यबाण ठेवलं, कुणाला विचारून ठेवलं? काय म्हणून ठेवलं? गरज काय होती? म्हणून कर्तव्याच्या बाबतीमध्ये हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपल्याला ते यथागम विधी असा जो शब्द वापरला ना, तो एवढ्या करता. कारण कर्तव्याच्या बाबतीत मला काय वाटतं याला स्थान नसतं. अर्जुनाला वाटलं की असं असं होईल म्हणून मी युद्ध नको म्हणतोय. तुला काय वाटतं? तुला विचारलंय कोणी? मला काय वाटतं याला कर्तव्य कर्मामध्ये स्थान नाहीये. मी विनोदानं आपल्याला मागे बोललो असेल कदाचित, पण विनोदानं पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, मला काय वाटतं याला परमार्थामध्ये काही स्थान नाही आहे. मी जो विचार आपल्या समोर मांडतो तो जर मी म्हणत असेन की मला असं वाटतं की असं आहे, चालत नाही. तुला काय वाटतं तू आम्ही ऐकायला चालू नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांना काय वाटतं ते ऐकायला आलोय आम्ही. तू कोण? मला असं असं वाटतं, चालत नाही. तुला जर वाटतं ना तर याला ज्ञानेश्वरीचं प्रमाण दे, याला गाथ्यातलं प्रमाण दे, याला समर्थाचं प्रमाण दे, याला गीतेचं प्रमाण दे, याला महाभारताचं प्रमाण दे, आणि मग तू म्हण ते मान्य आहे. नाही नाही, ते तुकोबारायांचं मला माहित नाही, पण मला वाटतं. तू कोण? तुकोबारायांपेक्षा मोठा आहेस का तू? तू स्वतःचं मत लोकांनी हातातली कामं सोडून ऐकायला यावीत याला काही कारण आहे का?
काही नाही. मला काय वाटतं, अहो हे जाऊ द्या, म्हणून मी म्हटलं, मी विनोदानं सांगतो आपल्याला की परमार्थामध्ये मला काय वाटतं याला महत्व नाही, हे सोडून द्या. संसारात तरी मला काय वाटतं याला काय महत्व आहे सांगा बरं. तुम्ही आता घरी जाऊन म्हणा मला असं वाटतं, ती म्हणते तुमचं राहू द्या, मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला काय वाटतं याला काय महत्व आहे? काय महत्व काय? मला असं वाटतं, तुम्ही सांगूच नका, चालतच नाही. अर्जुनाला वाटलं देव दूर होईल, अर्जुनाला वाटलं हिंसा घडेल, अर्जुनाला वाटलं पाप लागेल. कुणी सांगितलंय? अर्जुन कोण? काय संबंध त्याचा मला वाटतं म्हणून सांगण्याचा? अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवलं, ही अर्जुनाची चूक. अर्जुनाला निर्णय घेता आला नाही म्हणून झालेली नाही आहे, तर अर्जुन स्वतःच्या मताला शास्त्र समजतो, ही अर्जुनाची चूक आहे. समोर भगवान उपस्थित असताना सुद्धा स्वतःची बुद्धी वापरतो, ही चूक आहे. ऐका, परमात्मा आपल्या मनात विकल्प निर्माण झाला, अरे भगवान समोर आहेत, सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमात्मा समोर आहे, समोर रथामध्ये. मला संशय निर्माण झाला, विचारावं देवा काय करू? नाही नाही मला असं वाटतं म्हणून धनुष्यबाण खाली ठेवलं. रथोपस्थ उपाविष्यत, रथामधून खाली उडी मारून अर्जुन खाली उतरला, रथ सोडून निघाला. कोणी सांगितलं? कशावरून निघालं? हे आपला मुद्दा असा चालला होता की कर्तव्य कर्म याच्यामध्ये जेव्हा फलाची अपेक्षा येते तेव्हा ते कर्तव्य कर्तव्य राहत नाही, म्हणून फलाची अपेक्षा चिकटली कर्माला की त्याचा यज्ञ होत नाही. हे मला सांगायचं. कर्माचा यज्ञ होण्याकरता कर्म कर्तव्य असलं पाहिजे. कर्माचा यज्ञ होण्याकरता कर्माला फलाची अपेक्षा चिकटली नाही पाहिजे, पहिली अट आहे. आणि माणसाला फलाची अपेक्षा असते. बरं, फलाची अपेक्षा का निर्माण होते? कारण हे जे राक्षस येतात ना यज्ञाचा विध्वंस करणारे, हे सगळे एकमेकांवर अवलंबूनच असतात. ते खर दूषण त्रिशिरा हे कसे आहेत? भाऊ बहीणच आहेत, बहीणच आहे त्रिशिरा त्या खर दूषणाची. ती काही एकदम येतात, कमी जास्त सामर्थ्य असेल पण येतात. तसं या फलाशी आमच्या अंतःकरणामध्ये फलाची अपेक्षा का निर्माण होते याचं दुसरं कारण सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ न होण्याचं दुसरं कारण आपल्याला सांगितलंय. हा दुसरा राक्षस आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुसरा राक्षस मोठा गमतीचा आहे. मी करता ऐसा भाव, अहंकार. माणसाच्या अंतःकरणामध्ये फलाची अपेक्षा का निर्माण होते? कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो. म्हणून ज्याला हे कर्म मी केलेलं नाही हे कळतं, तो त्या कर्मातून मला फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवूच शकत नाही. सरळ आहे की नाही? जे मी केलेलं नाही ते मला मिळणार नाही, हा सामान्य नियम. याच्याकरता प्रवचन कीर्तनाची गरजच नाहीये. ज्या कर्माचा माझा संबंध नाही त्या कर्मातून मला अमुक अमुक फल मिळावं असं कसं वाटेल? तुम्ही नोकरी केल्यावर मला पगार मिळाला पाहिजे असं मी म्हणू शकतो का? हा, मी नोकरी केली तर मला पगार मिळावा ही फलाची अपेक्षा माझ्या कर्तृत्वाच्या अहंकारातून निर्माण होते की मी नोकरी केली आहे. पण नोकरी करायची तुम्ही आणि पगार मिळायचा मला, असं जर झालं असतं तर जगातला सगळ्यात आनंदी माणूस मी राहिलो असतो. असं होत नाही ना, असं होत नाही. केशानं तूप प्यायचं, नार्याला रूप यायचं, असं कसं होईल? असं कसं होईल? म्हणून फलाशा निर्माण होण्याच्या मागे मुख्य कारण असतं तो म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार. आणि हा अहम जेव्हा कर्मामध्ये निर्माण होतो तेव्हा तो अहम त्या कर्मानं जीवाला बद्ध करतो. तो अहम त्या जीवाला परमात्म रूप होऊ देत नाही. पुन्हा मुद्दा मी मागे जाऊन आपल्याला सांगतो की यज्ञाचा विचार कशा करता करायचा आहे हे विसरू नका. कशा करता यज्ञाचा विचार करायचा आहे? आम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळवायचंय म्हणून नाही. मग कशा करता करायचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हा कैवल्य मार्गीचा अभिज्ञ आहे म्हणून. आम्हाला त्याच्यातून मोक्ष मार्गावरून जाता यावं म्हणून.
आणि मोक्षाचं मुख्य कारण पुढे मी त्या संबंधामध्ये अजून बोलीन, परंतु आता आला विषय तर एक वाक्य बोलून जातो, पुढे लक्षात राहील न राहील, वेळ मिळेल न मिळेल माहित नाही मला. परंतु कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्ती ही सहजासहजी होत नाही, त्याच्याकरता अंतःकरण शुद्धी व्हावी लागते. ज्ञान होण्याकरता अंतःकरण शुद्ध असावं लागतं. आणि अंतःकरण शुद्ध हे दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होत नाही, ते फक्त निष्काम कर्माचरणाने होतं. अत उक्तम मया राम यदि शुद्धे ही चेतसी उपदेशो ही प्रसरती तैल बिंदू रिवांबसी, असं योग वासिष्ठामध्ये आलंय. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात, ऐक, अत उक्तम मया, राम ऐक, मी तुला काय सांगतो ते ऐक. मया उक्तम, मी तुला सांगतोय ते ऐक. काय सांगता? यदि शुद्धे ही चेतसी, जर अंतःकरण चित्त शुद्ध असेल तर, यदि जर चित्त शुद्ध असेल तर काय होतं? उपदेशो ही प्रसरती तैल बिंदू इव अंबसी, माणसाच्या त्या शुद्ध अंतःकरणामध्ये तो उपदेश प्रसरित होतो. कसा? पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा थेंब टाकल्याबरोबर तो जसा तवंग रूपानं सगळीकडे पसरतो, तसं शुद्ध अंतःकरणामध्ये उपदेशाचा थेंब पडला तरी तो जीवनभर प्रसरित होतो. पण कधी? यदि शुद्धे ही चेतसी, यदि जर असं असेल तर, अंतःकरण शुद्ध असेल तर. आणि अंतःकरण शुद्ध कशाने होईल? ते कर्मानच होतं. 18वा अध्याय ज्ञानेश्वर महाराज बोलतात, मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. मनशुद्धीचा मार्गी, मन म्हणजे अंतःकरण शुद्ध होण्याच्या मार्गावरती काय केलं पाहिजे? जर त्याच्यामध्ये आपल्याला लवकर विजय मिळावा असं वाटत असेल, मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, जर वेगानं आपलं अंतःकरण लवकरात लवकर शुद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? कर्म सबळा लागी आळसू न कीजे. सबळ कर्म म्हणजे निष्काम कर्मामध्ये माणसाने आळस करू नये. निष्काम कर्माचरण, कर्माचा यज्ञ होतो पण कर्म निष्काम असलं पाहिजे. निष्काम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये फलासक्ती नसली पाहिजे ही अपेक्षा आहे. कोणत्याही कर्मा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्याला, कोणत्याही कर्माचा यज्ञ होत नाही, कर्तव्य कर्माचा यज्ञ होतो. कर्तव्य कर्माचा यज्ञ होत असताना त्या कर्तव्य कर्मामध्ये फलाची अपेक्षा नसली तर त्या कर्तव्याचा यज्ञ होतो. आणि असं कर्तव्य कशा करता पार पाडायचं आहे तर ते आमचं कर्तव्य म्हणून हे जसं त्याचं उत्तर आहे, तसं आम्हाला परमात्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी, आम्हाला मोक्ष मिळावा, आमच्या जीवनाची धन्यता व्हावी, आम्ही आनंद स्वरूप व्हावं, याच्या करता म्हणून या यज्ञाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. म्हणून याला कैवल्य मार्गीचा अभिज्ञ म्हटलंय यज्ञाला. अभिज्ञ म्हणजे जाणणारा, सगळं व्यवस्थित जाणणारा, हा कैवल्य मार्गावरचा जाणणारा आहे, म्हणजे वाटाड्या आहे, कैवल्य मार्गाची जाण असणारा हा यज्ञ आहे. आम्हाला कैवल्याच्या प्राप्ती करता यज्ञ करायचा आहे, हा हेतू आहे. मग त्या यज्ञाची हेतू सिद्ध झाला. यज्ञाची व्याख्या काय? कर्तव्य कर्म हा यज्ञ आहे. त्याच्यात अडचणी काय? कर्तव्य कर्माला फलाशा लागली तर ते कर्तव्य राहत नाही, म्हणून तो यज्ञ होत नाही. आणि दुसरी अडचण काय आहे? त्या कर्तव्य कर्मामध्ये जर अहंकार उत्पन्न झाला तर ते कर्तव्य राहत नाही. कारण अहंकार उत्पन्न झाला, मीपणा निर्माण झाला की त्या मीपणा बरोबर दुसरा एक शब्द त्याच्या मागे मागे येतो. मी आलं की त्याच्या बरोबरीनं एक शब्द येतो. मी हे प्रथम पुरुषी एकवचनी पद आहे. व्याकरणामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी मी. काय होतं? मी हे प्रथम पुरुषी एकवचनी पद आलं की माणसाच्या जीवनामध्ये त्या पदाची षष्ठी मागोमाग येते. षष्ठी काय आहे? मीची षष्ठी काय होईल? माझं. मी आलं की त्याच्या मागोमाग माझं हे चिकटूनच येतं. मी आलं की माझं येतं. मग माझं घालवायचं असेल तर काय करा? मी घालवा. हा सोपा उपाय. माझं नुसतं जात नाही, मीला घेतल्याशिवाय माझं जात नाही. काय आहे? कोणत्याही पदाला लागलेली जी विभक्ती असते की नाही, आता माझं ही षष्ठी आहे, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत मराठीमध्ये?
संस्कृतातलं सोडून द्या. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय? चा, ची, चे, चा, ची. एक वचन अनेक वचन झालं. आता प्रवचन कुणाचं चालू आहे? मीच चालू आहे असं कोणी म्हणत नाही. माझं घर कुणाचं आहे? मीच घर आहे असं म्हणत नाही. माझं घर. षष्ठी. माझ्या लोकांनी, मीच्या लोकांनी कोणी म्हणत नाही, माझ्या लोकांनी. षष्ठी विभक्ती होते. कोणत्याही पदाला लागलेली विभक्ती त्या विभक्तीनं त्या पदाचा अर्थ त्या वेळेला सिद्ध होतो ज्या वेळेला ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदाची प्रथमा आपल्या लक्षात येते तेव्हा. आता हे अवघड झालंय. मी उदाहरण सांगतो आपल्याला. उदाहरणाने बोलू ना आपण. हे नियम अवघडच असतात, उदाहरणं त्याच्याकरताच असतात. कोणत्याही पदाला लागलेल्या विभक्तीचा अर्थ, विभक्ती लागल्यानंतर अर्थ बदलतो. तो अर्थ सिद्ध करण्याकरता, तो अर्थ लक्षात घेण्याकरता त्या पदाची प्रथमा लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला विभक्ती प्रत्ययाने सिद्ध झालेले अर्थ कळतात. उदाहरण म्हणून मी हेच देतोय. मी ही प्रथम आहे आणि माझं ही षष्ठी आहे. मग माझं कोण आहे असा प्रश्न जर निर्माण झाला, माझं काय आहे, माझं कोण कोण आहे बाबा, कोण माझं आहे असं म्हटलं तर माझं कोण आहे याचा विचार करू नका. माझं कोण आहे हे कळण्याकरता मी कोण आहे हे कळणं फार महत्वाचं आहे. ज्याला मी काय हे कळालं त्याला माझं काय हे कळालं. ज्याला मी कळालं नाही त्याला माझं कळत नाही. मी जर प्रवचन करता असेल तर श्रोता माझा आहे. मी जर श्रोता असेल तर तास 2 तास का असेना पण प्रवचनकार माझा आहे. मी जर गायक असेल तर स्वर माझा आहे. मी जर वादक असेल तर ताल माझा आहे. मी जर वारकरी असेल तर वारी माझी आहे. मी जर पिता असेल तर पुत्र माझा आहे. मी जर पती असेल तर पत्नी माझी आहे. मी कोण आहे? मी शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा आहे. हे माझं सगळं जे वैविध्य निर्माण झालं ते कशावरून निर्माण झालं? मीत वैविध्य आलं म्हणून माझ्यात वैविध्य आलं. मी कळल्याशिवाय माझं कळत नाही. म्हणून मी आला की त्याच्या बरोबरीनं माझं येतं. म्हणून पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला पहिल्यांदा विषयाशा सांगितली आणि नंतर कर्तृत्वाचा मीपणाचा विचार बोलून दाखवलाय. ही फलासक्ती आणि हा अहंकार हे यज्ञातले 2 राक्षस आहेत जे यज्ञ विध्वंस करतात. अहंकार आला, मी. कुणी कर्म केलं? मी केलं. आई वडिलांना सांभाळणारा मी आहे. हे मी केलंय, ते मी केलंय. नाही तर काय होतं आमच्याकडे? काही नव्हतं. एकाने मला घरी नेलं. बंगला दा महाराज, बंगला. काही नव्हतं आमच्या वडिलांकडे, सगळं मी काय. बंगला मी बांधला, हा कारखाना मी उभा केला. वडिलांनी काही ठेवलं नव्हतं आमच्याकरता. आई वडील अगदी काही केलं नाही. कारखाना मी, ही गाडी आहे ना मी घेतली. आई वडिलांनी काही केलं नाही. मी 5-10 वेळेला ऐकून घेतलं, मी केलं. आई वडिलांना काही केलं नाही. काही. मी त्याला म्हटलं असं का म्हणतं? तो म्हटलं खरंच आहे, हे सगळं मी केलं, आई वडिलांनी काहीच केलं नाही. मी म्हणलं आई वडिलांनी काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तू आला असतास काय? अरे त्याचं तेवढं तरी कर्तृत्व मान. त्यांनी तुला जन्माला घातलं एवढं तरी त्यांचं कर्तृत्व मान. त्यांना नंतर वाईट वाटलं असेल तो भाग वेगळा. कर्तृत्वाला अहंकार चिकटून चालत नाही. अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. महाभारतामध्ये नकुलाने उपदेश केलाय धर्मराज युधिष्ठिराला, मोठ्या भावाला. त्याच्या मुखातलं वचन आहे नकुलाच्या. नकुल सांगतात धर्मराज युधिष्ठिराला, अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते. अभिमानानं केलेलं कोणतंही कर्म कधीच कोणतंच फल देत नाही. त्यागयुक्त महाराज, अभिमानाचा त्याग करून केलेलं कर्म हे आम्हाला फल देतं. अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. अरे सगळं महाफल अभिमानाच्या त्यागात येतं. महाफल म्हणजे मोक्ष.
अहंकार चिकटला. आता तो अहंकार किती वाईट आहे, तो अहंकार म्हणजे तो कार्याध्यास आहे का कारणाध्यास आहे वगैरे वगैरेचा विचार वेदांतांनी पुष्कळ स्वरूपामध्ये मांडलाय. आपल्याला तो सगळाच विचार करायचा नाही. पण एकदा अहंकार निर्माण झाला की हा अहंकार काय काय करतो, उलटा प्रश्न विचारा, तो अहंकार काय करायला लावत नाही ते सांगा. अहंकार आला की सगळ्या गोष्टी येतात. हा मी घातक आहे, कर्मामध्ये येणं प्रतिबंधक आहे. मी कर्म केलं मग भोग तुझ्या कर्माची फळ. मी जर कर्म केलंय ना तर भोग. कारण कर्ता जेव्हा कर्तृत्वाचा अहंकार घेतो त्यावेळेला तो कर्तृत्वाचा अहंकार त्या कर्त्याला कर्मानं बद्ध करत असतो. कर्मशास्त्राचा नियम काय आहे? कर्ता कर्म करतो त्यावेळेला ते कर्माचं फल त्या कर्त्याकडे जातच. पण ते जाताना कोणत्या मार्गाने जातं तर ते अहंकाराच्या मार्गाने जातं. अहंकाराच्या मार्गाने जातं. कर्म करणारा मी आहे असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे ना. हा अहंकार आहे. रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये कथा आली. अध्यात्म रामायणात वालीचा वध झाला. भगवंताने वालीला मारलं. वाली पडला. वालीची पत्नी तारा, ही तारा तिथे आली आणि तिथे आल्यानंतर ती विलाप करायला लागली. तिचा पती गेला म्हणून विलाप करताना तिनं रामचंद्र प्रभूंना दोष दिला. कशा करता माझ्या नवऱ्याला मारलं? म्हणे तो माझ्या मित्राचा शत्रू आहे. तुमचा मित्र सुग्रीव. बर, मित्राचा शत्रू तो आपला शत्रू या न्यायाप्रमाणे मी त्याला मारलाय. ठीक आहे. वालीने तुमची बायको पळवली नाही. वालीने तुम्हाला येऊन आव्हान दिलं होतं युद्धाचं नाही, तरी तुम्ही वालीला मारलं. माझ्या मित्राचा शत्रू आहे. बरोबर. तारा म्हणते तुम्ही त्याला मारलं हे बरोबर आहे. त्याला दुःख देणं, त्याला मारणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही जे करायचं ते केलं. मला दुःख देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले तुझा माझा काय संबंध आहे? तुला दुःख देण्याचा मला काही अधिकार नाही. ती म्हणाली जर माझं तुमचं भांडण नाही तर मला वैधव्याचं दुःख तुम्ही का दिलं? काय संबंध? तुम्हाला माझ्या नवऱ्याला मारायचंय ना, खुशाल मारा, कारण तो तुमच्या मित्राचा शत्रू आहे. मला त्याच्याबद्दल भांडण नाही. पण माझ्या नवऱ्याला मारा, माझं काही म्हणणं नाही, पण मला वैधव्याचं दुःख देऊ नका. असं कसं होईल? असं कसं होईल? माझं तुमचं भांडण नाही ना. मी तुमच्या मित्राला विरोध केला नाही. सुग्रीवाचं माझं भांडण नाही, तुमचं माझं भांडण नाही, मी तुमच्या कार्यात विघ्न आणलेलं नाही. मग मला दुःख कशाला देता तुम्ही? माझा काय संबंध आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले तुझं म्हणणं तर्कदृष्टीने बरोबर आहे. बरोबर बोलते तू. तुझं माझं भांडण नाही, तुला दुःख देण्याचा मला कोणताही अधिकार नाही, तरी माझ्याकडून तुला दुःख झालंय कारण तुझा नवरा मी मारलाय. मग आता काय? ती म्हणाली काही नाही, माझा नवरा जिवंत करून द्या. दुसरं काय असणार? माझा नवरा मला परत द्या. हे म्हणाले आता हे असं कसं करू? याला पुन्हा जिवंत केलं, पुन्हा याचं सुग्रीवाचं भांडण. अरे मी माझी बायको शोधू का हेच करत बसू उपद्व्याप दुसऱ्याचे? मला माझंही पडलेलं आहे ना, हेच करायचंय का आयुष्यभर मला? असं असतं. तर्कानं जेव्हा एखाद्या विषयाची मांडणी होते ना, तेव्हा तर्कानं निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरं कधी तर्काने सोडवू नयेत. ती नेहमी तत्वाने सोडवावीत. कारण तर्काने जेव्हा तर्क कापला जातो तेव्हा नवीन तर्क निर्माण होतो की जो तर्क पुन्हा एक समस्या म्हणून उभी राहू शकते. तर्काला तर्काने उत्तर देणं नको, तत्वानं उत्तर द्या.
रामचंद्र प्रभू म्हणतात ही तर्कानं बरोबर बोलते, हिचं माझं भांडण नाही, मला हिला दुःख देण्याचं कारण नाही, पण मी हिचा नवरा मारलाय कारण नवऱ्याचं माझं भांडण होतं, पण हिला त्याचं दुःख झालंय, माझा संबंध नाही. तर्क बरोबर आहे. रामचंद्र प्रभूंनी तिला सांगितलं तू रडतेस. अध्यात्म रामायणात विषय हा. रामचंद्र प्रभूंच्या मुखात शब्द आहेत, किम भिरु शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. ती तर्कानं बोलते ना, मग रामचंद्र प्रभू तिला तत्वानं बोलतात. ते म्हणाले ठीक आहे म्हणे, मी तुला दुःख द्यायला नको, मी तुझा नवरा मारला असं तुला वाटतं, मग मला एक सांग, तू कुणाला नवरा समजून रडतेस? किम भिरु शोचसी व्यर्थम, का विनाकारण शोक करतेस? अगं तुझ्या शोकाचा विषय पती नाही आहे. शोकस्या विषयम पतिम, तुझा पती हा शोकाचा विषय नाही आहे. ती म्हणाली का नाही आहे, तो गेला ना. मग रामचंद्र प्रभूने तिला विचारलं, पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. अगं तू कुणाला पती म्हणतेस सांग ना, देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? वद तत्वतः. तू जर देहाला पती म्हणणार असेल, हा बघ देह इथं पडलाय, घेऊन जा, रडायचं काय कारण आहे? आणि जर आत्म्याला पती म्हणणार असेल तर आत्मा मरतच नाही, तुला रडायचं काय कारण आहे? तू देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? वद तत्वतः. आता रामचंद्र प्रभूंनी तिला अडचणीत आणलं, आपल्या भाषेमध्ये गुगली टाकली. आता काय, त्याला भाषाच अशी आहे, त्याला काय करणार? रामचंद्र प्रभू तिला म्हणतात, तू तर्कानं बोलतेस ना, मी तुला तत्वानं बोलतो. वद तत्वतः पतिस्तवायम देहो वा जीवो वा. देह म्हणजे तुझा नवरा आहे तर हा इथंच आहे, तुला रडायचं कारणच नाही. शोकस्या विषयम पतिम. आणि जर आत्माला नवरा मांडणार असेल तर आत्मा मरतच नाही. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. गीता बोलतेच आहे, आत्म्याला मरणच नसतं, मरतच नाही. मग जो मरतच नाही त्याच्या मेला मेला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? शोकस्या विषयम पतिम. आता ती तारा विचार करते, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला हे कसं कळलं नाही, मला कसं कळलं नाही? मग तिने रामचंद्र प्रभूंना विचारलं, देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्यश्चिदात्मक सुखदुःखादी संबंध कस्य स्याद राम मे वद. अध्यात्म रामायण. अहो देह जड आहे आणि आत्मा चेतन आहे, नित्य आहे, चिरंतन आहे, आनंद रूप आहे. मग देहाचा आणि आत्म्याचा जर संबंध नाहीच तर माणसाला सुखदुःख कशातून प्राप्त होतात? सुखदुःख प्राप्त व्हायचं कारण काय? देहो अचित काष्ठवत. देह लाकडासारखा अचित आहे, जड आहे. जीवो नित्यश्चिदात्मक आणि आत्मा हा चिदात्मक आहे. मग सुखदुःखादी संबंध हा कस्य स्यात्. मग माणसाला सुखदुःख का भोगावी लागतात? राम मे वद, मला सांगा. आता तुम्हीच सांगा मला. तुम्ही प्रश्न विचारला ना, तत्वतः तुम्ही विचारला ना, मला येत नाही तत्वज्ञान, तुम्ही मला सांगा असं का झालं? आणि त्याचं उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी पुष्कळ विस्ताराने उत्तर दिलंय. त्याच्यातलं पहिलं उत्तर देताना रामचंद्र प्रभूंनी हे सांगितलंय, अहंकारादि संबंध. हा पहिला शब्द रामचंद्र प्रभूंनी वापरला, अहंकारादि संबंध. यावत देहेंद्रिय सह, जोपर्यंत देह आणि इंद्रियाचा अहंकाराने संबंध स्वीकारला जातो तोपर्यंतच माणसाला सुखदुःख भोगावी लागतात. नाहीतर आत्मा सुखदुःख देत नाही आणि जीव सुखदुःख देत नाही, देह सुखदुःख देत नाही. देह सुखही देत नाही, दुःखही देत नाही, कारण जड आहे. आणि आत्मा सुखही देत नाही, दुःखही देत नाही, कारण तो दोन्हीच्या पलीकडचा आहे. मग माणसाला सुखदुःख का? आत्माही देत नाही, देहही देत नाही. मग या देहात आल्यानंतर त्या आत्मसंबंधानं मनुष्य जेव्हा देहाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याला सुखदुःख भोगावी लागतात. हे त्याचं उत्तर आहे. माणसाच्या सुखदुःखाचं कारण अहंकार एवढाच आहे. माझा मुद्दा इथेच होता. अहंकार निर्माण झाला तोपर्यंतच संसार आहे. संसार स्थावदेव स्यात्. कुणाला? आत्मनस्तु अविवेकिनः. रामचंद्र प्रभूंचे शब्द आहेत.
संसार स्थावदेव स्यात्, तोपर्यंतच त्याला संसार आहे. कुठपर्यंत? अहंकारादि संबंध यावद् देहेंद्रियेस संसार स्थावदेव स्यात्. कुणाला? आत्मनस्तु अविवेकिनः. जो आत्मसंबंधानं अविवेकी आहे त्याच माणसाला तोपर्यंतच संसार आहे जोपर्यंत इंद्रिय देह यांचा अहंकार तो धारण करतो तोपर्यंत. हा देह माझा, कर्म करणारा मी. आणि हा संबंध कसा आहे? हा अहंकाराचा संबंध मनुष्य स्वीकारतो. या संबंधाला आधार कसलाच नाही आहे. आत्मा आणि देह याचा विचार करणारा, याचा विवेक करणारा हा कधी दुःखी होत नाही. ज्याला देहाचा आणि आत्म्याचा संबंध नाही हे कळतं, अर्थात हा तात्विक विचार आहे. तत्वदृष्टीनंच याचा विचार केला पाहिजे. मी कोण आहे? विचार आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी कोण याचा विचार केला पाहिजे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिह विचार सोयमीदृशः. अपरोक्षानुभूतीत जगद्गुरु शंकराचार्यांची भाषा आहे. आमच्या विचाराचे विषय काय असले पाहिजेत? कोहम, मी कोण आहे? विवेक आम्हाला करता आला पाहिजे. देह आणि इंद्रिय यांचा आत्म्यापासूनचा वेगळेपणा आम्हाला कळला पाहिजे. तत्वज्ञानाचा हा सिद्धांत आहे. आम्हाला ते एकच वाटतात. मनुष्य जन्माला आला की माणूस म्हणतो आत्मा देहासी आला, येण्याची विषय भोगिला. आणि माणूस गेला की म्हणतात यांचा आत्मा गेला. आत्मा कुठं जाईल? जात नाही आत्मा. आत्मा नित्य आहे, आत्मा एक आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा व्यापक आहे. तो कुठं जाईल? माणसाचा प्राण जातो का आत्मा जातो? प्राण जाईल ना, आत्मा कसा जाईल? तरी माणसं म्हणतात यांच्या आत्म्याला शांती लाभो. कशा करता? तो मुळातच आत्मा शांत आहे, त्याच्या आत्म्याला शांती नसते. आत्म्याला कुठे शांती देतात त्याच्या? अरे जे व्यापक आहे ते स्वभावतः शांत असतं, त्याला कुठली शांती असते? पण माणसं सर्रास हा प्रयोग करतात, यांच्या आत्म्याला शांती लाभो. अरे कशाला देतात त्याला शांती? तो मुळातच शांत आहे. दोन वेगळे. आत्मा उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. या 15व्या अध्यायाच्या श्लोकावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान वाचा. आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती. 15वा अध्याय आपण बघा, घरी जाऊन बघा, आता लगेच नाही, घरी जाऊन निवांत बघा. उत्क्रामंतम स्थितम वापी या श्लोकावरचं व्याख्यान आहे ज्ञानोबरायांचं. विचार करा. शहाणे लोक आत्मा आत्म्याच्या ठिकाणी बघतात आणि देह देहाच्या ठिकाणी बघतात. होईजे जाईजे देहे आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहे आंधळे ते. तिथंच थोडंसं आधी आत्मा देहासे आला, येण्याची विषय भोगीला, याच्यानंतर लगेच ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलं. होईजे जाईजे देहे आत्मसत्ते अविक्रिये. देह येतो आणि जातो पण आत्मा अविक्रिय आहे, त्याच्या ठिकाणी विकार नाही आहे, तो तसाच आहे. पण हे ज्यांना कळत नाही, आंधळे ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते आंधळे आहेत. त्यांना वाटतं आत्माच जन्माला येतो, आत्माच मरतो, आत्माच विषयाचा भोग घेतो. अरे तो काही करत नाही, तो अविकारी आहे, त्याच्या ठिकाणी कुठलाच विकार निर्माण होत नाही. मागच्या वर्षी आपण उदाहरण दिलं होतं, व्यापकत्वात विकार नसतात, विकार नेहमी परिच्छिन्नात निर्माण होतात. जे मर्यादित आहे तिथं विकार आहे, जे व्यापक आहे तिथं विकार नाही आहे. आपण उदाहरण दिलं होतं, एक 50 लिटर दुधाला विरजण लावा तर लावता येईल, 2 लाख लिटर दुधाला विरजण लावा तर लावता येईल, 10 कोटी लिटर दुधाला विरजण लावा तर लावता येईल. मग एवढं विरजण लावण्यापेक्षा क्षीरसागरालाच विरजण लावता येत नाही. कारण का? 10 कोटी असं म्हटलं तरी त्याला मर्यादा आली की नाही, परिच्छिन्न झालं ते, त्याच्या ठिकाणी विकार आहे. क्षीरसागराला विरजण लागत नाही कारण ते व्यापक आहे. जाऊ द्या, उदाहरणं देण्यात तात्पर्य नाही, परंतु आत्मा व्यापक आहे, आत्मसत्ते. म्हणून आपल्याला उदाहरण आपण बघा ना, हे सोडून द्या. एखाद्या कर्माचं फल मनुष्य भोगतो.
आपण दुसरं उदाहरण बघू. एखाद्या कर्माचं फल मनुष्य भोगतो. ते भोग जेव्हा त्याच्या वाट्याला येतात तेव्हा तो काय म्हणतो, अहो खरं म्हणजे हे का मला भोगावं लागलं, मला कळलं नाही, मी कधी पाप केलं नाही. हो असं पाप केलं नाही मी. पुष्कळ भोगांची संगती आम्हाला या जन्मातल्या कर्माशी लावता येत नाही. या जन्मातल्या कर्माशी ती संगती लावता येत नाही. आम्ही विनोदाने असं सांगतो की लोक येऊन आम्हाला म्हणतात की बघा हो काही नाही, आम्ही कधी नाही कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आम्ही बरी, आमची ज्ञानेश्वरी बरी, आमचं भजन बरं, मी गावच्या भानगडीत कधी पडत नाही, पण बघा माझ्या वाट्याला काय आलं ते कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, मग माझ्या वाट्याला असं काय यावं. मग आम्ही त्याला सांगतो आत्ता तू कुणाच्या आध्यात मध्यात नाहीस, पण मागच्या जन्मात सगळ्याच्या मध्यात तूच होतास म्हणून आत्ता तुला हे भोगावं लागतंय. हे उत्तर आहे की नाही? अनेक कर्माच्या भोगाची म्हणजे फलाच्या भोगाची संगती आम्हाला या जन्मातल्या कर्माशी लावता येत नाही. मग आपण काय करतो, कदाचित गत जन्मातलं ते फल असेल, कर्म असेल, म्हणतो की नाही मागच्या जन्मी काय पाप केलंय देव जाणे हे भोगावं, असं मनुष्य म्हणतो की नाही? म्हणतो. आता मला बाकीचा विचार सोडून द्या, मला काय सांगायचं आहे की मागच्या जन्मात केलेलं कर्म ते मला या जन्मात भोगावं लागतं आहे. मान्य आहे, मान्य, भोगावं लागतंच. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम ना भुक्तम क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपे म्हणून शास्त्रांनी सांगितलं. हजारो कोट्यावधी वर्ष झाली तरी आम्हाला ते भोगावंच लागणार आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा, पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, पण ते सुटत नाही, भोग आहेच आहे. मग मला काय सांगायचं आहे आपल्याला की जर गत जन्मातलं हे कर्म आहे आणि या जन्मी मी भोगतो आहे, तर गत जन्मातला कर्म करणारा आणि या जन्मातला भोग भोगणारा हा एकच असला पाहिजे की नाही? एकच असला पाहिजे. मग तो गत जन्मातला मी आणि या जन्मातला मी हा एक आहे का वेगळा आहे? बघा की विचार करून, घरी जाऊन करा, तसंही काही नाही. ज्या अर्थी मी माझ्या मागच्या जन्मातली कर्म भोगतो आहे त्या अर्थी कर्म करणारा आणि भोग घेणारा एक असतील का वेगवेगळे असतील? एकच असेल की नाही? मग गत जन्मातला मी कर्म करणारा आणि या जन्मातला मी भोग भोगणारा एक का वेगळे? बघा बरं विचार करून. गोंधळ का होतात? कारण गत जन्मातला देह वेगळा आहे पण दोन्ही जन्मातला आत्मा एक आहे म्हणून. देह बदलतो, होईजे जाईजे देहे, पण आत्मसत्य अविक्रिय. ज्ञानोबा काय म्हणतात, पण आत्म्याची सत्ता, आत्मा अविकारी आहे, तुमचा देह येईल जाईल. वासांशी जीर्णानी यथा विहाय, जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाथे. एकाच ओवीचं भाष्य या श्लोकावरचं ज्ञानोबरायांचं. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेढीजे, कपडा खराब झाला, मळला, फाटला म्हणून आपण टाकून देतो, दुसरा कपडा परिधान करतो. कपडे बदलले का माणूस बदललाय? कपडे बदलले ना, तसा देह बदललाय का आत्मा बदलला? देह बदलला ना, आत्मा नाही बदलला. आत्मा तोच आहे. कशावरून निघालं? आपला विषय चाललाय अहंकाराच्या संबंधानं. आणि रामचंद्र प्रभू सांगतात अहंकाराचा संबंध आहे, यावत देहेंद्रिय सह, देह आणि आत्मा यांचा संबंध नाही, पण अहंकाराने तो संबंध जोडल्या गेला आणि तो अहंकार हा संबंध सिद्ध करतो. म्हणून अहंकार आमच्या कर्माचा नाश करतो, आमच्या यज्ञाचा नाश करतोय. वास्तविक काही संबंध नाही. देहाचा आणि आत्म्याचा संबंध काय? कल्पित संबंध मानलाय वेदांताने त्याला. कल्पित. त्या संबंधाला काही अर्थ नाही. आपल्या मराठीमध्ये त्याला बादरायण संबंध म्हणतात. बादरायण आपल्याला ऐकून माहिती असेल. बादरायण संबंध संस्कृतात आहेत, त्याच्या मागे कथा आहे. बादरायण संबंध म्हणजे काय? अस्माकं बदरी तरुः युष्माकं बदरी चक्रहा, बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम असं एक सुभाषित आहे. आणि अस्माकं बदरी चक्रम युष्माकं बदरी तरुः,
बादरायण संबंध हा वयम वयम युयम युयम, आमचं ते आमचं आणि तुमचं ते तुमचं. काय झालं सांगतो, थोडा वेळ आहे आपल्या हातात. जुना काळ, एक कुटुंब प्रवासाला निघालं. बैलगाडीचा प्रवास. बैलगाडीत बसले, प्रवासाला निघाले. कुठं लांब जायचं होतं. संध्याकाळ झाली, कुठंतरी थांबावं लागणार. एका गावामध्ये आले. गावामध्ये मंदिराला फारशी जागा नाही, पडवी नाही, धर्मशाळा नाही. कुठंतरी थांबलं पाहिजे. कुणाची ओळख पाळख नाही. गावात शिरता शिरता त्यांना एक मोठा वाडा दिसला. बाहेर मोठं अंगण, गाई बैल बांधलेले, हिरव्या चाऱ्याचा ढीग रचलेला, रास लसलेली. काही नाही, यांनी आपली बैलगाडी सरळ त्या अंगणामध्ये घुसवली. बैलगाडीतून सगळे उतरले, बैल सोडले, तिथलाच त्यांचा चारा घेतला. ओळख नाही पाळख नाही, तिथलाच चारा घेतला, आपल्या बैलांना टाकला. सामान विमान गाडीतून काढलं, जाऊन दरवाजा वाजवला. वाजवल्यानंतर घरात स्त्री होती, गृहिणी होती. तिने येऊन दरवाजा उघडला. घरातला पुरुष कुठे बाहेर गेला होता, बाकी कोणी नव्हतं. तेव्हा हिने दरवाजा उघडला. उघडल्यावर बघितलं, अरे कोणीतरी मोठं कुटुंब आहे, बैलगाडी आणलेली दिसते, आपला चारा त्यांच्या बैलांना टाकलाय. कोण आहे कुणाला माहिती, पण तिला असं वाटलं की कदाचित यांच्याकडचे असतील. माहीत नाही, कधी बघितले नाहीत, पण ज्या अर्थी इतक्या मोकळेपणाने वागतात त्या अर्थी जवळचं कुणीतरी असेल, यांच्याकडचे लोक असतील, म्हणून तिने स्वागत केलं. या या. ओळखलं नाही, काही नाही, ओळखलंच नाही. या बसा. बस. कुठून निघालात, कुठं चाललात. तिने आपलं कसं, कारण काय असतं अशा वेळेला, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही असं सांगणं गृहिणीला अपमान वाटतं. तिने सांगता येईना तिला की मी तुम्हाला ओळखलं नाही. कुठून निघालात, कुठं चाललात. मग ते म्हणाले अमक्या अमक्या गावाला जायचंय. अरे फार लांब जायचंय. नाही म्हणे, सकाळीच निघालो. मग ते म्हणाले आता संध्याकाळ झाली, आता प्रवास कुठं रात्रभर करायचा, म्हणून आलो. ती म्हणाली बरं झालं आलात ते, बसा. लांबून प्रवास करून आलात, मी पटकन चहा करते. तिने चहा केला. चहा झाला, सगळं झालं, अजून पुष्कळ लांब जायचं. ती म्हणाली हे पा, मग आता असं करू नका, रात्री मुक्काम करा. त्यांना तेच पाहिजे होतं, रात्री मुक्काम करा. म्हणा ठीक आहे, मुक्काम. मग ती म्हणाली आता अगदीच ऐन वेळेला आलात तुम्ही, मी पटकन पिठलं भात काहीतरी करते, तुम्हाला गरम गरम जेवण, झोपा, दिवसभराचा प्रवास झालाय, थकला असाल तुम्ही. ते म्हणाले ठीक आहे. मग आपलं तिने पटकन स्वयंपाक केला, पिठलं भात काय करायचं ते गरम गरम केलं, आणि ती पानं मांडली, आणि त्यांना वाढत होती. तेवढ्यात त्या घरचा यजमान पती तिचा घरी आला. त्याने आल्याबरोबर बघितलं अंगणात कोणाची तरी बैलगाडी आहे, बैल आपल्या परिचयाचे नाहीत, गाडी आपल्याकडची दिसत नाही, कोणीतरी पाहुणे आलेत असं म्हणून आज जाऊन बघतो तर यांची पंगत बसली होती. त्याला वाटलं ज्या अर्थी ही इतक्या आपुलकीनं वाढते, शहाणा मनुष्य बाई तूप कसं वाढते याच्यावरून पाहुणे कुठले ते ओळखत असतो म्हणे असं म्हणतात बा. ती तूप वाढत होती, त्याच्यावरून त्याने ओळखलं की कुणाकडचे पाहुणे असावेत. कारण काय असतं म्हणे, माहेरकडचे आले तर डावानं वाढतात, आणि सासरकडचे आले तर सुईनी वाढतात म्हणतात असं. सुईनी म्हणजे जिकडून दोरी ओवतात तिकडून नाही, जिकडून टोक असतं तिकडून असं तूप वाढतात म्हणे. माहित नाही. त्याने बघितलं, त्याला वाटलं बहुतेक हिच्या माहेरचे लोक आले. मग त्याने आपलं अरे सावकाश होऊ द्या, कधी आलात, काय नाही, निवांत होऊ द्या बरं का वगैरे सगळं झालं. त्यांची जेवणं संपली. मग त्यांना झोपण्याची व्यवस्था, या नवरा बायकोंना बोलायला फुरसत मिळाली नाही त्यांची व्यवस्था करण्यामध्ये. ते सगळं तिने पांथरुणं वगैरे टाकून दिली, झोपा तुम्ही, अमुक करा. ती बायकांमध्ये जाऊन झोपली, हा पुरुषांमध्ये जाऊन झोपला. मग काय गप्पा मारता मारता दोघंही दोन्हीकडे झोपून गेले. सकाळी उठल्यावर त्यांना आंघोळीला गरम पाणी करून द्या, थंडी फार पडलेली असते, हे सगळं करून द्या, अमुक करा तमुक करा. ते सगळं झालं, दोघांना बोलायला वेळ मिळाला नाही. मग ती म्हणाली आता निघायचं. पाहुणे म्हणाले निघतो आम्ही.
त्यांनी सांगितलं निघा, पण आता पुन्हा तेव्हा संध्याकाळपर्यंत त्या गावाला तुम्ही पोचणार, मध्ये कुठे जेवणार? पटकन मी काहीतरी करते, खा, जेवणच करा इथं, मी पटकन पोळी भाजी करते, मग जा, म्हणजे दिवसभर निवांत होईल. ते म्हणाले तसंही चाललं. मग ते तसंही चालेल, तर ते तसंही झालं. त्यांनी पोळी भाजी वगैरे केली, सगळं झालं, ते जेवणं वगैरे झाली, ती सगळी पाहुणे मंडळी निघाली. आणि निघाल्यानंतर जेव्हा हे सोडायला दारापर्यंत आले, तेव्हा त्यांनी त्या आपल्या बायकोला सांगितलं, अगं तुझ्या माहेरचे लोक चालले, त्यांना काही आहेर बिहेर करावा की नाही, पहिल्यांदा आपल्या घरी आलेत. ते म्हणाले माझ्या माहेरचे असले नाहीत, न सांगता येणारे, माझ्या माहेरचे असले नाही आहेत, ते जरा चांगले आहेत, त्यांना जरा काही आहे थोडंफार रीतीभाती कळतात, त्यांना येणार असले तर ते आधी कळवतात. हे माझ्या माहेरचे असले लोक नाहीत की अनाहूत आले आणि जेवायला बसले म्हणून, ते तुमच्याकडचेच लोक आहेत म्हणून असे आगाऊ येतात. तो म्हणाला पाय हे माझ्याकडचे नाहीत, त्यांचा रंग बघ काळा कुळकुळीत, हे माझ्याकडचे आहेत, हे तुझ्याच माहेरचे असले पाहिजेत, माझ्याकडचे लोक असले नाहीत. अरे मग ही म्हणते माझ्याकडचे नाहीत, तो म्हणतो माझ्याकडचे नाहीत, मग आहेत कोण? तो म्हणाले मग कोण आहेत? कुणाला माहिती कोण आहेत? शेवटी ते दोघे आता हे बैलगाडीत बसतच होते, तेवढ्यात हे दोघेही तिथे गेले आणि त्याने विचारलं, अहो तुम्ही आलात, राहिलात, जेवण केलं, सगळं झालं, आम्हाला आनंद वाटला तुमचं अगत्य पाहुणचार करत असताना, परंतु आम्ही ओळखलं नाही हो तुम्हाला, तुम्ही कोण आहात? ते म्हटले तुमचा आमचा काही संबंध नाही हो. अरे संबंध नाही तरी 2 दिवस? म्हटलं मग संबंध नसताना घरच्यासारखे घरात घुसलात, राहिलात काय, जेवलात काय, सांगायचं तरी आम्ही कोण नाही तुमचे म्हणून, तरी मोकळेपणाने राहिलात, जणू काही याच घरात जन्म झाल्यासारखे राहिला, तिथं कोणीच नाही. ते म्हणले तसं समजू नका, म्हणजे एवढं रागावू नका तुम्ही, तुमचा आमचा काहीच संबंध नाही असं समजू नका, तुमचा आमचा संबंध आहे. म्हटले काय संबंध आहे? ते म्हणाले आम्ही ज्या बैलगाडीत बसून आलो ना, त्या बैलगाडीचं जे चाक आहे ना, ते बोराच्या झाडापासून बनवलेलं आहे, आणि तुमच्या अंगणात बोराचं झाड आहे, याला म्हणतात बादरायण संबंध. अस्माकम बदरी चक्रम युष्माकम बदरी तरुहु बादरायण संबंध हा, नाही तर वयम वयम युयम यु, आम्ही ते आम्ही, तुम्ही ते तुम्ही, काही संबंध नाही तुमचा आमचा. आत्म्याचा आणि देहाचा संबंध असा आहे. काय संबंध आहे आत्म्याचा आणि देहाचा? यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी, अष्टावक्रांचे शब्द आहेत गीतेतले. अरे देहाला वेगळं काढून बघितलं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, हे त्यावेळेला कळतं. परंतु अहंकार आला की तो अहंकार या दोघांचा संबंध नसताना तो संबंध जोडून देतो, आणि मग देहालाच मी समजणारा कधीही यज्ञ करू शकत नाही, तो कधीही कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. देहाला मी समजणारा, कर्तृत्वाचा अहंकार धारण करणारा कर्तव्यामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही, आणि त्या कर्तव्याला जर अहम चिकटला तर तो अहम त्या कर्तव्याचा यज्ञ होऊ देत नाही. जर कर्तव्याला फलासक्ती चिकटली तरी तो यज्ञ होत नाही, त्या कर्तव्याला अहंकार चिकटला तरी तो यज्ञ होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात हे 2 राक्षस आहेत जे आमच्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता आमच्याकडे आहेत. एक आहे फलासक्ती आणि दुसरा आहे कर्तृत्वाचा अहंकार. मी करता हा भाऊ, मी करता. कोण करता? आता एक विचार याच्यातला सांगतो. मी करता असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा मुद्दा तोच आहे, मी म्हणजे नेमका करता कोण आहे? माझा देह हा करताय का माझा आत्मा हा करताय का माझा अहंकार हा करताय? माझा करता कोण? मी ज्याला करता म्हणतो, मी करणारा असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मीचं वाच्य कोण आहे? मीचं वाच्य कोण आहे? आत्मा जर मीचा वाच्य असेल तर तो ब्रह्मज्ञानी होईल, तो यज्ञ करणारच नाही. देह जर मीचा वाच्य असेल तर तो अज्ञानी होईल, त्याला कर्तव्य कळणारच नाही म्हणून तोही यज्ञ करणार नाही. आणि अहंकार हा मीचा वाच्य होऊच शकत नाही, कारण अहंकार हा देह आणि आत्मा या संबंधानं निर्माण झालेला आहे. अहंकाराला कोणी मी म्हणत नाही, मीचा अहंकार असतो. षष्ठी विभक्ती ही संबंध सिद्ध करणारी असते. प्रत्येक विभक्तीचं काही कारण आहेत, काही तिचे विशेष आहेत. तसं षष्ठी विभक्तीचा संबंध काय आहे? संबंध सिद्ध करणे.
मी जेव्हा म्हणतो ना हा माझा आहे, तेव्हा माझा कोण हे मला सांगावं लागतं. माझा मेवणा आहे, माझा भाऊ आहे, माझा सासरा आहे, माझा मुलगा आहे, माझा मित्र आहे, काहीतरी विशेष संबंध सांगावा लागेल की नाही त्याला. माझा आहे असं म्हणून चालणार नाही. देव माझा, अरे माझा पण माझा कोण? देवाने विचारलं तू मला माझा म्हणतोस, मी तुझा कोण आहे? मग भक्त त्याला सांगतो त्वमेव माताचे पिता त्वमेव. तू माझा माता आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तूच माझा माता आहे, तूच माझी माता आहे, तूच माझा पिता आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विशेष संबंध त्याला लागतात. षष्ठी विभक्ती संबंध सिद्ध करते, संबंधाकरता षष्ठी वापरली जाते. मी म्हणजे नेमका कोण? बर, मी कर्म करतो, देह कर्म करतो म्हणावं तर देह जड आहे. आत्मा कर्म करतो म्हणावं तर आत्मा व्यापक आहे. व्यापकाच्या ठिकाणी कर्म नाही, जडाच्या ठिकाणी कर्म नाही. मग मी म्हणजे कोण आहे? या दोघांचा कल्पित संबंध धारण करणारा त्याला मी असं म्हटलं जातं. ठीक आहे, पण जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा त्या कर्मामध्ये काय काय गोष्टी लागतात याचा विचार करा. माझा विचार नाही, 18व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात म्हणून सांगतोय. कर्म करण्याकरता काय लागतं? भगवान म्हणतात 5 गोष्टी लागतात. काय लागतं? अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथग्विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी. काय काय लागतं? अधिष्ठान लागतं. अधिष्ठान म्हणजे देह. कर्ता, कर्ता येणे नामे बोलीजे जीव, जीव. करणंच पृथग्विधम, करण म्हणजे इंद्रिय, वेगवेगळी इंद्रिय. विविधाश्च पृथक चेष्टा म्हणजे काही कृती. आणि दैवम, दैव, दैव म्हणजे प्रारब्ध नव्हे, इथला दैव शब्दाचा अर्थ देवता असा आहे, इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. दैव शब्द या वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. प्रारब्ध या अर्थाने दैव वापरला, आमच्या दैवातच नाही हो माणसं म्हणतात. प्रारब्ध अर्थाने, भाग्य या अर्थाने वापरला जातो, आणि दैव म्हणजे देवता या अर्थाने तो वापरला जातो. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता लागतात तेव्हा इंद्रियांकडून कृती घडते. ज्ञानोबारायांनी देवता असाच अर्थ दैव शब्दाचा केलाय. 5 गोष्टी लागतात. आता मला बाहेर लांबवायचं नाहीये, मला काय म्हणायचंय की ह्याच्यातलं मी म्हणण्यासारखं माझं काय आहे? देहाला मी म्हणावं तर तो देह मला सोडून का जातो सांगा? देह म्हणजे मी असेल तर तो देह मला सोडून जातो की नाही? मी आपल्याला साधी उदाहरण त्याच्याकरता युक्तिवाद सांगतो. तुम्ही आणि मी वेगळे आहोत. मी तुम्हाला बघू शकतो, तुम्ही मला बघू शकता. तुम्हाला जर टाचणी टोचली तर मला दुःख होणार नाही, आणि मला जर काही दुःख झालं तर तुम्हाला आनंद होणार नाही, हो ना? बर बर, जाऊ द्या, काही काय असे ना, पण होणार नाही, वस्तुस्थिती आहे. मला वाटलं होतं तुम्ही म्हणाल की नाही तुम्हाला दुःख झाल्यावर आम्हालाही दुःख होतं. बर, पण नाही तर नाही, जाऊ द्या. हा, तुमच्या माझ्या सुखदुःखाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. तुम्ही आणि मी वेगळे आहोत. आता ऐका, देहाला दुःख झालं तर मला आनंद होतो, आणि मला दुःख झालं तर देहाला आनंद मिळतो. असं जर होत असेल तर देह आणि मी वेगळे मानले पाहिजेत की नाही? ऐका पुन्हा एकदा, तुम्ही आणि मी वेगळे आहोत. कशावरून? कारण तुमच्या माझ्या सुखदुःखाचा संबंध नाही आहे. मला दुःख झालं म्हणून तुम्हाला दुःख होत नाही, मला आनंद झाला म्हणून तुम्हाला आनंद होत नाही, तुम्हाला दुःख झालं म्हणून मला दुःख होत नाही, तुम्हाला आनंद झाला म्हणून मला आनंद होत नाही. आपण वेगळेच आहोत. तसं देहाला दुःख झालं पण जर मला आनंद झाला तर देहन मी वेगळे मानले पाहिजेत की नाही? मानले पाहिजेत. कारण का? देहाला दुःख झालं मलाही दुःख झालं तर मग मी म्हणू शकतो, पण देहाला दुःख झालं मला आनंद झाला. उदाहरण सांगतो मी आपल्याला. आजारी पडलेला मनुष्य डॉक्टरकडे जातो, ताप आहे अंगामध्ये, डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात. ते इंजेक्शन जेव्हा शरीरामध्ये, दंडामध्ये ती सुई खुपसली जाते तेव्हा देहाला दुःख होतं की नाही? होतं ना? होतं. पण मला चला आता ताप कमी होईल, मला आनंद झाला की नाही?
देहाला दुःख होऊन जर मला आनंद होत असेल तर तो देह माझ्यापेक्षा वेगळा मानावा लागेल की नाही? बरं, दुसरं उदाहरण सांगतो. देहाला आनंद झाला पण मला दुःख होतं. डॉक्टरने सांगितलंय आता गोड खायचं नाही, गोड खाल्लं तर मला. गेला मनुष्य एके ठिकाणी पंक्तीत बसला, गुलाबजाम केले होते, याला आवडत होते, आजूबाजूला मित्र बसलेले होते, मित्रांचाच कार्यक्रम. गुलाबजाम वाढत, मला नको. डॉक्टरने सांगितलं अजिबात खायचं नाही, एक घास खाईन तरी मी मरीन. डॉक्टरने नाही म्हणून सांगितलं नको नको. इकडचा मित्र 5-25 खातोय, इकडचा 5-50 खातोय, हा मध्ये नको नको म्हणतोय. या दोन्ही मित्रांनी त्याला अरे घे ना, काय झालं? तो म्हणलं नाही नाही, डॉक्टरने सांगितलं खाईन तर मरीन, अजिबात खाऊ नको म्हणून. एकाने सांगितलं डॉक्टर लोक असे सांगतच असतात, तेवढ्याच करता त्यांना पैसे द्यायचे असतात. डॉक्टर जेव्हा अजिबात बंद करा म्हणतात तेव्हा थोडं खायचं असतं. आम्ही तुला सांगतो काय होणार आहे तुला, एवढं काय लगे मरण्याचं, काही झालं तर आम्ही आहोतच ना, कशा करता? तू काय चिंता करतोय? काही होत नाही का? नाही रे, डॉक्टरने सांगितलं. मग इकडचा चालतं रे, एवढं काही होत नसतं. एवढं लगेच काय मरणापर्यंत काय तुझी साखर वाढली काय? आणि जर एवढी वाढली असती तर घरातून बाहेर पडून इथं येऊ तरी शकला असतास काय? तू झोपून राहिला असतास, चक्कर आली असती तुला. काहीतरी वेड्यासारखं बरळतोस. डॉक्टर सांगतात ते आपल्या हिताकरता सांगत असतात, तेवढं सांभाळायचं असतं. पण अगदीच लगे इतकं काटेकोर काही नसतं. एक खा, पाहिजे तर पाक वगळून खा, वाढव त्याला. मग ते मित्र आपला त्याच्यातला पाक काढतो, झटकतो, पण आत मुरलेल्याचं काय करायचंय? त्याला वाढतो, काही का असे ना, का रे काही होत नाही. यालाही आवडत असतो, इच्छा असते, पण डॉक्टरचं भय असतं. तो तेवढा गुलाबजाम उचलतो, खातो. आता गुलाबजाम गोड लागला याचा जिभेला आनंद झाला की नाही? झाला. पण गोड गुलाबजाम खाल्ला आणि हात धुवून घरी जाताना मनात विचार आला, डॉक्टरने अजिबात खाऊ नका नाही तर मराल म्हणून सांगितलंय, मी एक खाल्लाय. आता मला दुःख झालं की नाही? मला चिंता वाटली की नाही? देहाला आनंद मिळून जर मला दुःख होत असेल किंवा देहाला दुःख होऊन जर मला आनंद मिळत असेल तर देह माझ्यापेक्षा वेगळाच आहे. कारण देह मला दर जन्मामध्ये सोडून गेलाय. आणि मग जर तो देह मला सोडून जाणारा असेल तर त्या देहाला मी देह संबंधानं घडलेलं कर्म आहे माझं कर्म म्हणता येतं का? दुसऱ्याचं कर्म मला, जो वेगळाच आहे त्याचं कर्म मला माझं कर्म म्हणता येतं का? येत नाही. असं सगळं लावून घ्या आता पाचीच्या पाची. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवताला मी म्हणू शकतो का? मग मी कर्म करणारा म्हणजे कोण? अरे हे 5 जण मिळून कर्म करतात त्याला मी म्हणतो. हा मी जर आपण ते 5 जणही म्हणजे जर मी नाही तर या 5 जणांना मी म्हणता येत नसेल तर मी कर्म करतो या वाक्यालाच काही अर्थ नाहीये. मग कर्म करणारा जर मी नाहीच आहे तर मला फलाची अपेक्षा पाहिजे कशा करता? आणि हा विचार जर आपल्याला करता येत असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या कर्तव्य कर्माचा यज्ञ होऊ शकतो. आपल्या कर्तव्य कर्माचा यज्ञ होण्याकरता आम्हाला या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. फलासक्ती जावी ही गोष्ट बरोबर आहे, पण फलासक्ती येते अहंकाराने, तर अहंकार गेला पाहिजे. तो अहंकार जाण्याकरता विचाराची रीती ही आहे की ज्याचा अहंकार बाळगायचा ते काय आहे? कर्म करणारा कोण आहे? बरं, हे सगळं कर्म, हे सगळ्याला जरी मी म्हणत असेल तरी सुद्धा याचा विचार करा की हे कर्म करताना जर देवाची इच्छा नसली तर मी कर्म करू शकतो का? त्याला नाही हेच उत्तर आहे. परमात्मा आमच्याकडून कर्म करून घेतो. भगवंतांनी सांगितलंय आपल्याला, पुन्हा गीता वाचा. भगवान पुन्हा बोलतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. ज्ञानोबरांनी त्याला दृष्टांत दिलाय, स्वमायेचे आडवस्त्र लावोनी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष.
कठपुतळीचे खेळ करणारा आपल्या बोटांना दोऱ्या बांधून जसा नाचवतो तसा परमात्मा त्याच्या बोटावर आपल्याला नाचवत असतो. 84 लक्ष योनी तो परमात्मा नाचवतो, पण स्वतःचं मायेचं आडवस्त्र मध्ये घालतो. मायेचं आडवस्त्र आहे म्हणून आम्हाला तो पलीकडचा दिसत नाही. कठपुतळीचे खेळ करणारा कोण आहे हे आम्हाला कळत नाही, आम्हाला फक्त कठपुतळ्या नाचताना दिसतात. त्या कठपुतळ्यांमधला राजा त्या राक्षसाला मारताना दिसतो, तिथं राजकन्येचं आणि राजपुत्राचं लग्न झालेलं दिसतं, पण ज्याच्या बोटाला दोऱ्या बांधलेल्या आहेत तो आम्हाला दिसत नाही. का? कारण तो पडद्याच्या मागे लपलेला आहे. तसं भगवान ज्ञानोबा म्हणतात, स्वतःच्या मायेचं आडवस्त्र परमात्मा लावतो आणि त्याच्या मागे तो लपलेला असतो, आणि पुढे आम्हाला सगळं नाट्य दिसतं 84 लक्ष योनीच, पण खेळ करणारा खेळी आम्हाला दिसत नाही. म्हणजे आम्हाला नाचवणारा तो आहे. त्या कठपुतळीच्या खेळातला सार्वभौम राजा असला तरी राणीला भेटायला जायचं त्याच्या हातात नाही. यांनी दोऱ्या हलवाव्यात तर राजा आणि राणीची गाठ भेट आहे. तो भला राजा असेल तिथला, यांनी जर दोरी वरून तोडून टाकली, डोळ्याची पापणी सुद्धा वर करता येत नाही, तेवढी सुद्धा हालचाल आम्हाला करता येणार नाही. त्यांनी दोरी तोडून टाकली, तो सार्वभौम राजा असला तरी निष्प्राण होऊन त्याला तिथं पडावं लागतं. जोपर्यंत त्याची दोरी त्याच्या बोटाला बांधलेली आहे तोपर्यंत त्याची हालचाल आहे त्या बोटावर. मग आमचं कर्म कोण करतं? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू आले, जगाते चाळिता. कोण चालतं? कोण करतं? चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवेण, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको, तुकोबाराय बोलतात. कोण आम्हाला कळतं? कोण आम्हाला सांभाळतं? गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. वाचा ना आपण त्या 9व्या अध्यायातल्या श्लोकावरचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांचं. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वी या भूते वहावी, हे आज्ञा माझी, माझ्या आज्ञेने चालतं, मी हे सगळं करवतो. म्या हलविल्या प्राणू हले, मी हलवल्यामुळे प्राणाचं चलन वलन होतं, नाही तर काय प्राण हलेल? मग कर्म करणारा कोण आहे? जर तो सगळं हलवतो आहे तर कठपुतळीने काय म्हणावं की मी केलंय, यज्ञ केलाय म्हणून? कठपुतळीनं काय म्हणावं की मी युद्ध केलंय म्हणून? अरे ती तुझी दोरी त्याला बोटाला बांधलेली आहे, तू काय यज्ञ करते, तू काय युद्ध करते? मग मी म्हणजे कोण? जर मी हा सिद्ध होत नसेल तर तो अहंकार आपल्याला या विचारानं कर्मातला बाजूला करता येतो, आणि असा अहंकार बाजूला करून आपल्याला त्या यज्ञाचा विचार करता येतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अशा पद्धतीनं वेदाज्ञेचं पालन म्हणून आपल्या कर्तव्य कर्माला ज्या वेळेला आपण फलेच्छा रहित आणि अहंकार रहित पद्धतीनं ते कर्तव्य कर्म करतो, त्यावेळेला ते कर्तव्य कर्म हा यज्ञ होतो. हा यज्ञाच्या मागचा विचार झाला. प्रत्येक यज्ञ असा व्हावा अशी अपेक्षा आहे. आणि हा यज्ञ कुणाला करता येतो? कुणालाही करता येतो. जगातल्या कोणत्याही पुरुषाला, कोणत्याही सजीवाला हा यज्ञ करता येतो. कारण यज्ञ म्हणजे आमचं कर्तव्य आहे, शास्त्रानं सांगितलेलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यामध्ये फलाची अपेक्षा नसावी आणि त्या कर्तव्यामध्ये अहंकाराचा स्पर्श नसावा, तेव्हा ते प्रत्येक कर्तव्य कर्म याला ज्ञानेश्वर महाराज यज्ञ म्हणतात. या यज्ञाचा विचार केला तर आपण रोज अशा अनेक घटना, अनेक क्रिया करतो की त्या सगळ्या क्रिया म्हणजे आपला यज्ञ होतो. सगळ्या क्रिया म्हणजे आपला यज्ञ आहे. आता कोणकोणता यज्ञ कसा कसा होईल हे तुम्ही आता घरी जाऊन निवांत बघा. माझी वेळ संपली त्यामुळे मला थांबणं भाग आहे. 3 दिवसापासून परवा, काल आणि आज 3 दिवस आपण यज्ञ या संकल्पनेचा थोडासा बारकाईनं विचार ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाच्या अनुषंगानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली प्रवचनमाला आज इथं थांबते आहे. पुढच्या वर्षी पुन्हा आपण दुसऱ्या एका गुणाला घेऊन पुढे येणार आहोत. स्वाध्याय नावाच्या गुणाचा विचार पुढच्या वर्षी करणार, पण त्याला वेळ आहे. पण ही प्रवचनमाला या वर्षीची इथे थांबते आहे.